श्री देव गणेश, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद् आद्य शंकराचार्य, महर्षि श्री वेदव्यास, देवर्षि श्री नारद मुनी, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्वांच्या आशीर्वादानं विशेष उपासना श्रावण महिन्याच्या निमित्तानं ठेवलेली आहे। हा योग मी तरी प्रथमच बघितला की 3 दिवस अमावस्या आहे। रविवारी अमावस्या होती, सोमवारी तर सोमवती दर्श अमावस्या होती, मंगळवारीही अमावस्या आहे आणि आज जरी अमावस्या संपली तरी मंगलागौरी आहे, म्हणजे श्रावणच आहे। उद्यापासून भाद्रपद मासारंभ होणार आहे। या 33 दिवसात आपण महाराजांच्या प्रेरणेने श्रावण संवाद नावाचं दैनंदिन चिंतन केलं। हेतू एवढाच होता की काहीतरी रोज लिहिलं जावं आणि काहीतरी जो वाचलं जावं आणि त्याच्यावर थोडं चिंतन व्हावं। काहीतरी माध्यम लागतं, तर ते माध्यम म्हणजे आपण नारद भक्ती सूत्र घेतलं होतं। नारदाचं भक्तिसूत्रातलं 82वं सूत्र आहे, त्याच्यात त्यांनी एकादशधा आसक्ती हा विषय मांडलेला आहे। 9विधा भक्ती आपल्याला माहीत आहे, चतुर्विधा मुक्ती आपल्याला माहीत आहे, पण एकादशधा आसक्ती, एरवी आसक्ती हा परमार्थात किंवा अध्यात्मात त्याज्य वापरलेला आहे शब्द। पण ते म्हणतात की जसं व्यसन, वाचनाचं व्यसन चांगलं आहे, सेवेचं व्यसन चांगलं आहे, निर्णया ठिकाणी फिरून ज्ञान मिळवून ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं व्यसन चांगलं आहे। हे व्यसन वाईट नाही आहे, ते कोणत्या यावर अवलंबून आहे। तसं आसक्ती वाईट नाही आहे, ती भक्तीची जर आसक्ती असेल तर ती चांगली आहे। आणि या भक्तीच्या आसक्तीचे 11 पैलू सांगितलेले आहेत। जसे नवविधा म्हणजे भक्तीचे 9 पैलू सांगितलेले आहेत। या 82व्या सूत्रावर आधारित आपले एक पुस्तक आहे, ज्या पुस्तकाचा उल्लेख आजच्या किंवा कालच्या लेखात म्हणजे संवादात आपण केला होता। आज आपण प्रसाद म्हणून ते पुस्तक घेऊन जाणार आहोत। 11 मुद्दे तर नारदांनीच दिलेले आहेत। 11 पैलू आसक्तीचे, रूपासक्ती, महात्म्याशक्ती, विरहासक्ती, निर्णय वात्सल्याशक्ती, सगळ्या प्रकारच्या आसक्ती सांगितलेल्या आहेत। म्हणून आसक्ती वाईट नाही आहे, ती आसक्ती कशाबद्दल आहे ते वाईट आहे। फळाबद्दल आसक्ती नसावी। हे मुलं, संसार वगैरे देहाचे जे संबंधी आहेत त्यांच्याबद्दल आसक्ती नसावी। आणि आसक्ती या शब्दाचा अर्थ काय की सतत डुंबत राहणं, सतत भिजत राहणं, सतत आपल्याला वाटतं की या संसाराच्या प्रेमाचा अभिषेक माझ्यावर व्हावा, ही आसक्ती आहे। फार त्याचा निराळा अर्थ काही घेऊ नका। सतत त्याच विचारात राहायचं, त्याच अनुभवात राहायचं, त्याच भोगात राहायचं, त्याच स्मृतीत राहायचं, त्याच विचारात राहायचं, सतत ही आसक्ती आहे। एखाद्या वेळेला विचार आला टिकला, निघून गेला। जसं आपण भावना आणि भाव हे 2 शब्द वापरतो। भक्तिभाव म्हणताना भाव याला स्टेडी स्टेट ऑफ माइंड म्हणजे मनाची स्थिर अशी अवस्था सांगितलेली आहे। आणि भावना फिलिंग्स येतात जातात, येतात जातात। म्हणून भावना हा प्रपंचातला शब्द आहे, काव्यातला शब्द आहे आणि अध्यात्मातला सुद्धा शब्द आहे। पण भाव हा खास शब्द आहे। तो जर मला सहज झाला तर तो माझा सहज भाव किंवा स्वभाव बनतो। स्वभाव, आणि आपण नेहमीच म्हणतो की स्वभाव शब्द कुठे वापरला आहे? हरी चिंतने अन्न सेवित जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे। आपण मना सज्जना भक्तिपंथेची जावे हे म्हणतो, त्याच्या पुढे सुद्धा तरी श्रीहरी वदनी कवळ घ्या, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे। तो स्वभाव म्हणजे सहज, त्याचा भावच आहे, कोणाचा? त्या हरीचा भाव आहे की तुम्ही चिंतन करत अन्न ग्रहण केलं, तुम्ही चिंतन करत कुठलंही काम केलं आणि चिंतन कशाचं? तर हरीचं, तर तो तुम्हाला स्वभाव आहे, त्याच्यासाठी दुसरं काही करावं लागत नाही। तोच तुमच्याकडे येईल, तो तुम्हाला पावेल। तुमच्या काय मनोकामना व्यक्त केला नाही तरी चालेल, मनी भाविता कामना पूर्ण होतील। मनात भाव असला पाहिजे आणि तो भाव मला काही मिळालं पाहिजे हा असेल तर देव विचार करतो प्रारब्धाचा। पण इतरांसाठी असेल त्यावेळेला इतरांच्या प्रारब्धाचा विचार तो जरूर करतो, हे लक्षात ठेवा। म्हणून प्रारब्ध
प्रार्थना, प्रयत्न आणि मुख्य म्हणजे सद्गुरूंची इच्छा, याच्यात आपलं जीवन गेलं तर प्रारब्ध मान्य केलेलं त्याची मर्यादा देहापर्यंत आहे. सद्गुरूंच्या इच्छेला अंत नाही. अनंत कोटी ब्रह्मांड नायकाची ती इच्छा आहे. काहीच नाही. प्रयत्न करतो, प्रार्थना करत राहतो. बघा ना, प्रार्थना मात्र करायची. प्रार्थनेची शक्ती आहे ती शब्दात सांगता येणारी नाही आहे. आणि प्रार्थनेने चमत्कार घडू शकतात, पण ते प्रार्थनेनं घडले त्याच्यात कॉज अँड इफेक्ट हे आपल्याला सिद्ध करता येत नाही. आणि विज्ञानाला म्हणजे ह्याचं हे कारण आहे, त्याचा ते परिणाम. तुम्ही एवढी प्रार्थना म्हणलीत म्हणून एवढा रिलीफ मिळाला नाही, असं काही नसतं. नुसतं एक अक्षर म्हणून सुद्धा पूर्ण जीवन त्याचं बदलून जातं. काय 2 अक्षर होती राम, बदलून गेलं जीवन. म्हणून प्रार्थना, मंत्रसाधना, उपासना ह्याचं काही गणित नाही आहे, लक्षात ठेवा. शिक्षण क्षेत्रात ज्यावेळेला इव्हॅल्युएशन हा एक कन्सेप्ट नव्यानं आला, नव्यानं म्हणजे त्याला आता झाली 40 वर्ष, पण इव्हॅल्युएशन एक्झॅमिनेशन नाही, इव्हॅल्युएशन, त्याच्यात व्हॅल्यू शब्द महत्त्वाचा आहे. आणि व्हॅल्यू शब्द म्हटला असल्यामुळे व्हॅल्यू इज नॉट प्राईस. प्रपंच म्हणजे प्राईस आणि अध्यात्म म्हणजे व्हॅल्यू. आणि व्हॅल्यू आणि प्राईसचं किंमत सांगतो. पूर्वी 1 आण्याला किंवा आता 1 रुपयाला गीता मिळते, नुसती गीता गोरखपूरची, त्याची प्राईस 1 रुपया हो. पण गीता वाचून जीवन बदलल्यानंतर त्याचं मूल्य काय आहे? आपण नेहमी उदाहरण देतो, फक्त उदाहरणच देऊन पुढे जातो. की आत्महत्या करायला निघालेली एक व्यक्ती, ती ट्रेन लेट आहे म्हणल्यानंतर काय करायचं, तर खिशात 2 रुपये होते. विवेकानंदांचे शक्तिदायी विचार हे पुस्तक शेजारच्या रेल्वे स्टेशनवरच्या स्टॉलवर होतं. ते वाचायला सुरुवात केल्यानंतर त्याच्यात असा एक विचार आला, तुला जीव द्यावासा वाटतो ना, मग कुणासाठी तरी दे ना. नुसता जीव द्यावाचं वाटतो ना, मग जीव दे जीवाला. एखाद्या संस्थेला दे, एखाद्या कार्याला दे. हे आल्यानंतर ती व्यक्ती परत आली, काळाच्या ओघात अण्णा हजारे बनली. हे आपल्याला माहीत आहे. पुस्तकाची किंमत किती होती? 2 रुपये प्राईस. पण व्हॅल्यू काय? मग फार महत्त्वाचं मोठं व्यक्तिमत्व बनलं. एक सोडा मुद्दा काय आपला, की ज्या वेळेला आपण इव्हॅल्युएशनचा विचार करतो त्यावेळेला इव्हॅल्युएशनला शब्द कुठला मराठीत? पहिल्यांदा सांगितलं की मूल्यमापन. मूल्याचं मापन करता येतं नाही. मग लोकांनी चिंतन केलं वगैरे. मूल्यांकन, अंकन करता येतं. म्हणजे पहिला नंबर म्हणजे हा प्रामाणिकपणात पहिला नंबर आहे, कारण याला 10तले 8 मार्क मिळालेले आहेत की प्रामाणिकपणा हे सर्वात महत्त्वाचं मूल्य आहे. आणि नंतर तो येऊन मला सांगतो, सर पेपर बोर्डावर लावू नका कारण मी कॉपी केलेली आहे. प्रामाणिकपणावर, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. कॉपी करून खाली लिहिलेलं होतं, कोणाच्या लक्षात आलं नाही, मी तो कॉपी केलेला आहे. म्हणून म्हणतो ना, काय मापन आणि काय अंकन करणार आहात? मग 3रा शब्द आणला. तो शब्द अवघड आहे पण तोच खरा शब्द आहे. मला मूल्य आहे ना, ते मूल्य, त्या मूल्याचं काय करायचं आहे? एक रसग्रहण करायचं आहे, आकलन करायचं आहे सगळ्या बाजूनी. त्याला सममूल्यन हा शब्द काढला. सम्यक मूल्यन. याच्यात हे जे मूल्य आहे ते किती आहे मोजता येणार नाही आहे. पण माझा रिमा म्हणून मार्क्स हे मोजण्यासाठी आहेत. मार्क्स, ग्रेड, पर्सेंटेज, पर्सेंटाईल, व्हॉट एव्हर इट इज, हे आकडेवारी आहे, ज्याला क्वांटिटेटिव्ह म्हणतो. त्याला परीक्षेत महत्त्व असेल, ॲडमिशनला महत्त्व असेल, सध्याच्या जगात महत्त्व असेल, पण आपल्या संस्कृतीत महत्त्व नाही आहे. खरंच तुम्हाला सांगतो की गुणाची पूजा आहे. ते विद्वान सर्वत्र पूज्यते, स्वदेशे पूज्यते राजा. राजाला स्वदेशात महत्त्व आहे. तुम्ही अगदी मोठी तुमची बॅग भरून गेला 10 लाख रुपयांची आणि ते विमान हायजॅक झालं कुठल्या तरी जंगलात, काय ते पैशाचा काय कागदाचा तुकडा, त्याच्याशिवाय काही किंमत नाही तिथे. दुसऱ्या कुठल्या तरी देशात गेला ती करन्सी ते ॲक्सेप्टच करत नाहीत. काय करणार आहात तुम्ही? आणि म्हणून तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला पैसासुद्धा त्याला मूल्य स्थानिक आहे. राजाला मूल्य राजापुरतं आहे, राज्यापुरतं. परंतु विद्वान सर्वत्र पूज्यते. हे जे विद्वान आहेत ना, त्यातला विद हा विद्येतला शब्द आहे. विद्वान शब्द उगीच नाही झालेला. विद्वान म्हणजे विद आणि विद म्हणजे ज्ञान. या विदवरून एका बाजूला वेद शब्द झाला तर दुसऱ्या बाजूला व्हिडिओ शब्द झाला. व्हिडिओ हा शब्द व्हिजन, आपण ज्याला म्हणतो ना, व्हिजन शब्द आहे त्याच्यात. आणि वेद म्हणजे प्रकाश आहे हो, तो ज्ञानाचा प्रकाश आहे. वेद म्हणजे पुस्तकं नाही. नंतर व्यासानी ते ज्यावेळेला लिपी आली, त्यांना शिष्य संप्रदाय निर्माण झाला, वेदांचे भाग केले आणि ते एकेका शिष्याला शिकवले, याच्यावर तुम्ही चिंतन करा. शंकराचार्यांनी पुढे तेच केलं. पण ते लिखित ज्ञान होतं. वेद हे उत्स्फूर्त ज्ञान आहे. आपण ज्या मंत्रांवर आत्ता चिंतन करणार आहोत, एक म्हणजे गायत्री मंत्रावर चिंतन करणार नाही, पण तो जेवढा श्रेष्ठ आहे तेवढाच हा
त्र्यंबकै यजामहे हा मृत्युंजय किंवा महामृत्युंजय मंत्र श्रेष्ठ आहे. हे श्रेष्ठ आहे कसं ठरवायचं? ऐकताना बरं वाटतं आणि मुख्य म्हणजे म्हणताना फार बरं वाटतं. थेरपी म्हणून याचा उपयोग करता येईल का? तर गायींच्या गोठ्यात तो मंत्र लावल्यानंतर त्या दूध चांगलं देतात, फळांच्या उद्यानात लावल्यानंतर फळं जास्त रसरशीत होतात, हे त्यांनी प्रयोग करून सांगितलेलं आहे. म्हणून मला खरं मानायला हरकत नाही. केवळ हा बाबा सांगतो तो ग्रंथ सांगतो, बाबा वाक्यम प्रमाणम असं नसावं. म्हणून गुरुप्रचितीसुद्धा नको म्हणून सांगितले. ग्रंथप्रचिती तर नकोच नको, आत्मप्रचिती पाहिजे. ही आत्मप्रचिती संतांनी केली आणि त्या आत्मप्रचितीतून हे जे मंत्र आहेत ना ते उत्स्फूर्तपणे बाहेर आले. तर एक ब्रह्मवर्चस्व नावाचं एक संस्थान आहे. तुम्ही हरिद्वारला गेल्यानंतर जा, तिथे शांतिकुंज म्हणून आहे, जे ते सतत गायत्री मंत्र चालू असतो सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत. आणि 80% जवळजवळ स्त्रिया असतात. छान ती कुंड वगैरे लावलेली असतात. त्याच्या शेजारी त्यांचं ब्रह्मवर्चस्व नावाचं एक विद्यालय आहे म्हणलं तरी चालेल. तिथे यंत्र आहेत, हे मी स्वानुभवाने तुम्हाला सांगतोय. त्या यंत्रात तुम्ही तुमची किती मंत्रशक्ती तुमच्यात आहे, आणि ही मंत्रशक्ती म्हणजे मंत्राचा प्रभाव पडणारी नाही, तर तुमची प्राणशक्ती किती आहे. एका श्वासात आम्ही सुरुवातीला करायचो तो प्रयोग की श्रीराम जयराम जय जयराम 108 वेळा म्हणायला मला किती श्वास लागतात. एका श्वासात म्हणताना फार वेगात म्हणावं लागेल, पण हरकत नाही. पण तुम्हाला वाटलं पाहिजे की मी श्रीराम जयराम जय जयराम पूर्ण म्हणलेला आहे. तुम्ही अगदी श्रीराम जय जयराम 10 श्वास लागतील, पण एका श्वासात नाही, 2 श्वासापासून आमची सुरुवात झाली होती. नंतर 3 श्वास लागायला लागले, नंतर 4 श्वास लागायला लागले. श्वास लागायला लागले याचा अर्थ जास्त काळ लागायला लागला. आणि जास्त काळ का लागायला लागला? कारण तो श्वास तेवढा टिकेनासा झाला. म्हणजे श्वासाची शक्ती ही प्राणशक्ती आहे, आणि प्राणशक्ती कमी होते आपली. आणि म्हणून त्या मेणबत्त्या विझवायच्या, म्हणून ते तेलात बघायचं. निदान तुला चित्र तरी तुझ्या चेहऱ्याच्या सुरकुत्या वगैरे दिसल्या तर. किंवा साधी एक गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे की मोराचं पीस हातात घ्या आणि ते फू करा. इथपर्यंत मोराचं पीस हालते, आणखीन पुढे न्या, फू करा, आणखीन पुढे न्या, फू करा, आणखीन पुढे न्या. विशीत तुम्ही हल्ली जे स्टँड असतात ना सेल्फीचे असे मोठे मोठे, तिथे जरी तुम्ही मोराचं पीस घातला तर विशीत तुमच्या अंगात दम असतो, पुढे नाही जमत. आणि अगदी मरायला टेकल्यानंतर तर फू केल्यानंतर सुद्धा हलेल असं नाही. ही प्राणशक्ती मोजण्याची आहेत. अशी साधी साधी उदाहरणं फक्त आहेत. म्हणून आज हे आख्यानाच्या अंगानं व्याख्यान किंवा निरूपणाच्या अंगानं प्रवचन हा एक माझ्या मनात आलेला संकल्प आहे. गोष्टी गोष्टी सांगत सांगत व्याख्यान म्हणजे व्याख्या करायची, अर्थ बघायचा. शंकराचार्यांची जी पुस्तकं आहेत ना ती व्याख्यान आहेत. आपण त्याला भाष्यग्रंथ म्हणतो. म्हणजे आता एक शब्द मला पाहिजे होता, तर शंकराचार्यांचं मी विष्णू सहस्रनाम काढलं, त्याच्यात तो शब्द आहे. कारण शर्व म्हणजे शंकर आणि शर्व म्हणजे विष्णू हे मला माहीत होतं. पण शर्व शब्दाचा अर्थ काय? मी अनेकांना विचारलं की ज्यांना माहीत आहे. मग त्यांनी सांगितलं की शर्व म्हणजे शंकर आणि शर्व म्हणजे विष्णूसुद्धा. हा अर्थ नाही आहे. मग शंकराचार्यांचं विष्णू सहस्रनाम म्हणजे शचा अर्थ, रचा अर्थ, वचा अर्थ, इतकं ते ॲनालिटिकल, केवढा अभ्यास आहे त्या माणसाचा. म्हणून त्या शर्वचं सांगितलं की मी तुम्हाला नंतर सांगणार आहे, कारण आपल्या मंत्रात तो शब्द आहे. पण मुद्दा काय आहे की अर्थाची व्याख्या, अर्थाची व्याप्ती हे सांगितलं ना तर ते वृक्ष असं व्याख्यान होतं. म्हणून त्याला आख्यान लावायचं. पूर्वरंगात थोडंसं व्याख्यान केलं जातं, तर उत्तर रंगात आख्यान सांगितलं जातं. ही कीर्तनाची मांडणी आहे. पहिल्यांदा विचार मांडूया, कारण आपण फ्रेश आहोत. म्हणून सकाळी चिन्मया मिशनमध्ये वगैरे सकाळी उपनिषदांवर विचार असतो आणि संध्याकाळी गीता असते किंवा रामचरित मानस असते. सकाळच्या वेळेला ज्या वेळेला आपण फ्रेश असतो, मेंदू फ्रेश असतो, त्यावेळेला काहीतरी बुद्धीला चालना मिळेल अशा पद्धतीने आपण काहीतरी विषय मांडला पाहिजे. हे जरा असं घेतलं तर तुम्हाला हां ठीक आहे. तर तो प्रकार असतो. आणि संध्याकाळच्या वेळेला म्हणजे तोच विषय सकाळी मांडला आणि संध्याकाळी मांडला तर संध्याकाळी हलका फुलका मांडावा लागतो. लोक दमलेली असतात, त्यांच्या मनावर संसाराचे अनेक शिक्के बसलेले असतात. अशा वेळेला सकाळी जे तुम्ही तत्त्वज्ञान सांगितलेलं होतं, हा शब्द असा, तो शब्द तसा, संध्याकाळी लोकांना ते झेपणार नाही. तेही संध्याकाळी आपण अत्यंत आनंदोत्सवासाठी जमलेलो आहोत. आणि म्हणून आपण ज्यावेळेला मंत्र म्हणणार आहोत त्यावेळेला एक लक्षात ठेवा. मगाशी मी तुम्हाला ब्रह्मवर्चस्वमध्ये सांगितलं होतं, आपल्याला ती यंत्र माहीत आहेत की ज्या यंत्रावर वजनाला उभं राहिला तर एक तिकीट येतं, बरोबर. ही यंत्र कशी आहेत? आणि हे जर्मनीत वगैरे तयार झालेली यंत्र आहेत. तिथे आजही काही सायंटिस्ट जर्मनी इतर देशातले संशोधनाला आलेले आहेत. आणि मंत्रशक्ती, मंत्रसामर्थ्य, मंत्रोपासना किंवा मंत्र, हल्ली थेरपी ज्याला म्हणतात ना, मंत्रोपचार,
ह्याच्यावर ते संशोधन करत असतात. तुम्ही त्या यंत्रावर उभं राहायचं, तिथे असा माईक असतो आणि तिथे तुम्ही पूर्णपणे श्वास घ्या आणि तो मंत्र म्हणा. त्या मंत्रात किती व्हायब्रेशन्स आहेत किंवा त्या मंत्राची फ्रिक्वेन्सी किती आहे याचं लगेच तिकीट तुम्हाला येतं. मग तुम्ही तिथे 2 दिवस राहा. हे शांतिकुंजमध्ये वगैरे जाऊ नका, तिथे म्हणजे सगळा मेळावा किंवा जत्राच असते. ब्रह्मवर्चस्मध्ये राहा, एकांतात राहा. प्राणायामाची किंवा आपण ज्याला म्हणतो ना दीर्घ श्वासाची सवय करा. त्याच यंत्रावर उभं राहा. तुमची प्राणशक्ती किंवा मंत्रशक्ती वाढलेली असते. ही मंत्रशक्ती म्हणजे असं मंत्राचं सामर्थ्य नाही की शाप दिला ते त्याला खूप तपश्चर्या करावी लागते. पण चांगलं मनात ठेवून जर एखादा मंत्र म्हणला किंवा एखादा तथास्तु म्हणलं तर त्याप्रमाणे घडतं. वाईट म्हणायला तेवढ्याला जास्त शक्ती लागते. दुर्वासांकडे जास्त शक्ती आहे, लक्षात ठेवा. कारण त्यांचे शाप आहेत, ते आत्ता शाप आहेत, बराच वेळ ते शाप म्हणून भोगतात आणि त्यातून पुढे जगाचं कल्याण करणारं वरदान निर्माण होतं. ही केवढी शक्ती आहे. दुर्वासांना म्हणून जास्त शक्ती लागते शाप देण्यासाठी. वरदान देण्यासाठी तेवढी शक्ती लागत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून तिथे त्या यंत्रावर उभं राहिल्यानंतर तुम्हाला कळतं की किती माझ्यात शक्ती आहे. हे दोन्ही मंत्र आहेत ना, त्या मंत्रांचे ऋषी आहेत. ऋषींचं स्मरण आपण या महालयाच्या 15 दिवसात करणार आहोत. कारण श्राद्ध करायचं तर ऋषींचंच करूया. श्राद्धाचा विधी मग आजोबा पणजोबा नाहीच आहे, वडील आजोबा इथपर्यंत ठीक आहे, करूया. तो वैयक्तिक प्रश्न आहे. पण ऋषी आहेत म्हणून मी आहे ना, आपण कोणी ना कोणीतरी, माझा ओरिजिनल अत्री ऋषी आहे, आपण निर्णायक कौंडिण्य ऋषी आहे, वत्स गोत्र आहे, गोत्र सांगतो आपण. पण ते ऋषींची तिथून जी परंपरा चालू आलेली आहे. तुम्हाला एक विचार सांगतो, कारण तुम्ही अजून ताजेपणाने ऐकतायत म्हणून, की आजोबांची हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकता माझ्यात येते, वडिलांची तर माझ्यात येतेच येते. मग पणजोबांची येते का? येते ना. खापर पणजोबांची ग्रेट ग्रँडफादर येते का? येते. मग त्या ऋषींची येते का? येते. हे विज्ञान सांगतं. फक्त काय, माझ्या वडिलांची मला एवढी येत असेल म्हणजे 50% समजा आली. आजोबांची मला समजा 25% अनुवंशिकता, म्हणजे आजोबांचा शरीर, आजोबांच्या केसाचा रंग, एकंदर सगळं, आणि आजोबांची बुद्धिमत्ता, आजोबांच्या कला, आजोबांच्याकडे असलेले निरनिराळी कौशल्य, हे अनुवंशिकतेनं माझ्यात येतं. मग त्याचा विकास करण्यासाठी तुम्हाला वातावरण पुरवावं लागतं. शिक्षण क्षेत्रातला हा एक मूलभूत सिद्धांत आहे, हेरिडिटी अँड एन्व्हायरमेंट. पण त्याच्यात एक महत्त्वाचा फॅक्टर आहे, तो म्हणजे विल जर असेल ना, तर अक्षरशः इस्रायलसारखे वाळवंटात एवढी सुंदर गुलाबाची फुलं, एवढी सुंदर ॲपल्स तयार करतात. विल पॉवर आहे तिथे. पण ज्यावेळेला आम्ही हे शिकत होतो त्याच्यानंतर आता कळतं, ॲट धिस स्टेज किंवा मागे जरा बघितल्यानंतर, डेस्टिनी ऑल्सो इज अ फॅक्टर. प्रारब्ध हा सुद्धा एक फॅक्टर आहे. आणि विचाराल, त्या सगळ्याला एन्व्हलपिंग, या सगळ्याला आवरण घालणारा, एम्ब्रेसिंग, आलिंगन देणारा फॅक्टर प्रारब्ध आहे. मग तुमची हेरिडिटी असू दे, तुमचं एन्व्हायरमेंट असू दे, तुमची विल पॉवर असू दे, आध्यात्मिक प्रारब्ध, शारीरिक प्रारब्ध, मानसिक प्रारब्ध, या सगळे प्रारब्धाचे पैलू आहेत. प्रारब्धाची मर्यादा देहापर्यंत आहे, पण आपण ते मनापर्यंत नेतो. आणि मग त्याला आध्यात्मिक, इतकं सगळं अध्यात्म तुम्ही केलं, पण मग असं का झालं, असे प्रश्न लोक विचारतात. अध्यात्मात या प्रश्नाचे उत्तर आहे, प्रारब्ध हेच या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे, मला सांगायचं आहे काय, ज्या वेळेला ऋषींनी हे मंत्र लिहिले, म्हणून काल आता संपलं, महाराजांना म्हणलं आता थांबू का लिहू, त्या लिहिण्यात माझा स्वार्थ असतो. ज्या वेळेला स्वांतः सुखाय तुलसी रघुनाथ गाथा, हे रामायण श्री रामचरितमानस मी स्वांतः सुखाय लिहिले असं तो म्हणतो. आणि किती जणांचं कल्याण होतं. संस्कृत रामायणाने जेवढं केलं नाही त्याच्यापेक्षा जास्त कल्याण रामचरितमानसाने केलेलं आहे. मग आपल्यावर सुद्धा रामचरितमानसाचा प्रभाव आहे. तसं मी लिहितो त्यावेळेला मी महाराजांना हे सांगून का सांगतोय तुम्हाला, की प्रेरणा कशी मिळते. लोक विचारतात महाराजांची प्रेरणा कशी मिळते. म्हटलं ते आतून मिळते. आतून म्हणजे महाराजांच्या आतून का, तुमच्या आत महाराज असतील तर ते आतूनच मिळते. ते विषयही सुचवतात, ते विषयाला नावही सुचवतात. हा माझा अनुभव आहे. नक्की त्याचा श्रावण संवाद हे नाव त्यांनी सुचवलेलं आहे. तर मग विचार आला की आता सगळे गणपतीच्या गडबडीत असणार. अनंत चतुर्दशीला गणपती गेला, त्या पौर्णिमेनंतर आपला काय सुरू होतो, महालयेचा 15वडा सुरू होतो. त्यात ऋषींचं स्मरण करूया. आणि ऋषींचं श्रद्धापूर्वक स्मरण म्हणजे श्राद्ध. मग कोणाचा कुठलाही ऋषी असू दे. मगाशी जो विचार होता तो आत्ता ऐका, की समजा एखाद्याचं अत्री गोत्र आहे, म्हणजे अत्री ऋषी आहेत. आता अत्री ऋषींचा सगळ्यात महत्त्वाचा गुण काय, ते त्रिगुणातीत होते. सत्व रज तम गुणाच्या पलीकडे गेलेले होते.
त्यांची पत्नी म्हणजे त्यांची शक्ती अनसूया म्हणजे मत्सराच्याही पलीकडे गेली होती. एक सहज सांगतो, तुम्ही चिंतन करा. काम क्रोध वगैरे आहेत ना, त्याच्यात सगळ्यात कमी शक्ती मत्सराला लागते. अगदी मुद्दामून बघा, मत्सराला फक्त मन हो, श्वास जरी अगदी आला तरी शेवटच्या श्वासाला मी मत्सर करू शकतो, मी क्रोध नाही करू शकणार. काम काय करू शकणार आहे 70-80 वर्षानंतर सांगा बरं. म्हणून बाकीच्या सगळ्यांना शक्ती थोडी तरी लागते. मोहाला सुद्धा ती व्यक्ती ती वस्तू टिकणार आहे की नाही माझ्यानंतर मत्सर करायला कमीत कमी शक्ती लागते. आणि म्हणून त्या मत्सरापासून पूर्णपणे निराळी आहे ती अनसूया आहे. मग अत्री अनसूयाचे जर संयुक्त संस्कार माझं अत्री गोत्र असेल तर त्याच्यावर असेल. गोत्र वगैरे मी तसा विचार करत नाही आहे, कृपया मग सगोत्री वगैरे असला काहीतरी विचार करणार. मी माझं मूळ एक ऋषी आहे. मग त्या ऋषींचं चरित्र, त्या चरित्रातले जे सगळे संस्कार आहेत ते क्रमाक्रमाने म्हणजे 50% वडील, 25% आजोबा, समजा 12.5% खापर पंजोबा. इतकं गणित नसतं ते, पण समजण्यासाठी .0000000001 अत्री ऋषींचे संस्कार माझ्या रक्तात आहेत, म्हणजे माझ्या जीन्समध्ये आहेत. आणि ते आता आयसोलेट करायची पद्धत शोधून काढतंय विज्ञान. कारण आपल्याकडे झालंय काय माहिती आहे ना, आपल्याच पिढीनं सुरू केलं आणि ही पिढी आणि त्यांची ती त्याच्यानंतरची पिढी बलिदान आहे, बळी दिलेला आहे आपण त्यांना. की ज्याला जंक जीन्स किंवा गार्बेज जीन्स हा त्यांचा शब्द आहे. म्हणजे अत्यंत टाकाऊ असे जे संस्कार आहेत ना ते आपल्या जीन्समध्ये TV आल्यापासून आपण घुसवायला सुरुवात केली. जोपर्यंत रेडिओ होता तोपर्यंत समोर काही दिसत नव्हतं, ऐकायचं होतं. ऐकून त्या श्रुतिका, ऐकून ते निरनिराळे कार्यक्रम, ऐकून त्या बातम्या, कॉन्सन्ट्रेशन वाढत होतं. आणि कानातून मेंदूपर्यंत जाण्याला अगदी सोपं आहे, लक्षात ठेवा. म्हणून 2 कानांच्या मध्ये 2 बुबुळांच्या मागे जो मेंदू आहे त्याची काळजी घ्या. आणि त्याची काळजी घेणं अगदी सोपं आहे. यू कॅन हँडल युअर ब्रेन अँड हँडलिंग द ब्रेन इज एज्युकेशन. एज्युकेशन इज ट्रेनिंग ऑफ द ब्रेन, म्हणजे एज्युकेटिंग द ब्रेन. वळण लावायचं ते ब्रेनला लावायचं. हाताला काय वळण लावणार आहे बघा. आता तुझं अक्षर किती वळणदार आहे, ब्रेन सांगतो. अक्षर ड कसं काढायचं, क्ष कसं काढायचं, हात काहीच ठरवत नाही. पेन काय ठरवणार आहे, मनगट काय ठरवणार आहे, इट इज द ब्रेन. म्हणून मेंदूची काळजी घ्या. मेंदूची काळजी घेता येते. ही स्तोत्र वगैरे आहेत, हे मंत्र वगैरे आहेत, ते मेंदूची काळजी घेण्यासाठी आहे. ते आपल्याला हळूहळू आत नाम ध्यान अनुसंधान, नाम ध्यान अनुसंधान ही त्रिपुटी, सांडिली त्रिपुटी वगैरे तुकाराम म्हणतात ना, ही त्रिपुटी. पण ती त्रिपुटी कशी आहे, खाणारा, खाद्य आणि खाण्याची क्रिया, बघणारा, दृश्य आणि बघण्याची क्रिया, ही ती त्रिपुटी आहे प्रपंचातली. पण ती त्रिपुटी मी सांडली तुकाराम म्हणतात. आता ती त्रिपुटी उरलेलीच ना. त्रिपुटी कुठली उरली, नाम ध्यान अनुसंधान, आतली त्रिपुटी आहे. बाहेरची त्रिपुटी म्हणजे 3 पैलू किंवा 3 लेयर्स, आतला आहे सगळं. म्हणून हे मंत्र आहेत ना, मंत्र आतून निर्माण झाले. आपण आतून म्हणणार आहोत, बाहेरून पण आत ऐकणार आहोत आणि त्याच्यावर आत चिंतन करणार आहोत, हे लक्षात घ्या. म्हणून ऋषी म्हणलं ना की त्यांचं काहीतरी माझ्यात आलेलं आहे. आता इतक्या पिढ्या झालेल्या आहेत. मग त्या पिढ्यात कोण साधू झालेले आहेत, बरोबर, कोण सैतान झालेले आहेत, अगदी कोण कलाकार झालेले आहेत, कोण चोर झालेले आहेत, सगळं. म्हणून माझ्या जीन्समध्ये हे सगळं आहे. ते आयसोलेट केलं ना तर कुठलाही माणूस प्रतिभावंत बनवता येईल. आज नाही, उद्या नाही, पण आता विथ आर्टिफिशियल इंटेलिजन्स थिंग्स विल बिकम इझी. आयसोलेट करायचं की आता कितव्या पिढीतलं वगैरे सोडा, आता काही जन्म मागे नेणारे, ज्याला रिग्रेसिव्ह म्हणतात, अशा प्रकारची सायकोलॉजी निर्माण झालेली आहे. ते सांगतात लोक सोडा. परवा एक जण बसला, हा माझा 52वा जन्म आहे, या रविवारी तुम्ही माझ्याकडे या, तुमचा कितवा जन्म आहे हे मी सांगेन. म्हणलं येईन. कोणत्या रविवारी ते सांगत नाही. कशाला सांगू, हे भयंकर आहे प्रकार हा. पण ही थेरपी आहे सध्या. मग तुमची जी आपण विशेषतः अर्धशेषी असे काही रोग आहेत की मला का होतात ते. अर्धशेषी म्हणजे आपण ज्याला म्हणतो तर ते मागच्या ह्याच्यात आहे का, मागच्या ह्याच्यात आहे का, मग 7व्या जन्मात सुद्धा तुम्हाला अर्धशेषी सुरू झालेली असेल. आणि ही अर्धशेषी आहे. मग त्यातून क्युअर करण्यासाठी ही एक थेरपी म्हणून पाश्चात्य देशात वापरली जाते. आपल्याबद्दल मी बोलत नाही, पण मला त्याबद्दलही काही सांगायचं नाही. ऋषींचे संस्कार माझ्या जनुकात आहेत, माझ्या गुणसूत्रात आहेत. आणि त्यामुळे माझ्यात थोडेसे अत्री ऋषी आहेत, माझ्यात थोडेसे भरद्वाज ऋषी आहेत, माझ्यात थोडेसे वसिष्ठ आहेत, का नाही आहेत. असा आत्मविश्वास निर्माण करून जर मी मंत्र म्हणला तर त्या मंत्राचं सामर्थ्य वाढतं. म्हणजे माझ्या तोंडून विश्वामित्र हा मंत्र म्हणतायत.
जसा हा माईक आहे, मी माईकमधून बोलतोय, तसं विश्वामित्र माझ्यातून बोलत आहेत ज्या वेळेला मी मंत्र म्हणेन त्यावेळेला. आणि मार्कंडेय ऋषींनी हा मंत्र जपला. आता जरा आख्यान बघूया. मृकंड नावाचे ऋषी होते. त्यांची पत्नी, सगळं आदर्श संसार होता, पण नव्हतं काय तर अपत्य. म्हणून अपत्य प्राप्तीसाठी त्यांनी दोघांनी उपासना केली शंकराची. शंकराची का केली? त्यावेळेला विष्णू हे दैवतच आपल्या देशात नव्हतं, म्हणून शंकर हे दैवत आधी आहे, विष्णू काळाच्या ओघात नंतर आहे. मग विष्णूचे अवतार झाले, विष्णूची निरनिराळी पुराणं लिहिली, म्हणून विष्णूची मंदिर झाली, विष्णूची पूजा वगैरे करायला सुरुवात केली, आणि कृष्णाच्या पूजेला 56 भोग वगैरे हे सगळं. शंकर त्यामुळे जरा आपण म्हणतो उपेक्षित राहिलेला नाही आहे, तो अपेक्षेप्रमाणे बाजूला राहिला आहे असं मला वाटतं. म्हणून शंकराचं जे चरित्र आहे ते चरित्र ओम त्र्यंबकै यजामहे या मंत्रात आपल्याला दिसतं. आपण मृकंड ऋषी बोलत होतो, मग त्यांना मुलगा झाला. आत्ता सहज सांगतो, मला या 4 मातांना नमस्कार करायला आठवतो, आणि ते माझं आईचं केलेलं श्राद्ध असतं. हे अत्यंत चांगलं श्राद्ध आहे. पहिली ही मार्कंडेयाची आई, दुसरी शंकराचार्यांची आई, तिसरी शिवाजी महाराजांची आई, आणि चौथी आमच्या विवेकानंदांची आई. या 4ही माता शंकराच्या भक्त आहेत. 4ही मातांच्या शेजारी शंकराची मंदिर आहेत. 4ही माता ओम नमः शिवाय म्हणून बिल्वदल वगैरे वाहून पूजा करतात, आणि एकच मागितलेलं आहे, पुत्र दे, तू अंश रूपाने माझ्या पोटी जन्म घे. हिलाही तेच सांगितलं. या 4ही मातांना शंकरांनी दृष्टांत देऊन ऑप्शन दिला की दीर्घ आयुष्य असलेला मूर्ख मुलगा पाहिजे का अल्प आयुष्य असलेला बुद्धिमान मुलगा पाहिजे. आणि या 4ही महान मातांनी निरनिराळ्या काळात, मार्कंडेय किती आधी आहे, त्याच्यानंतर शंकराचार्य आहेत, त्याच्यानंतर शिवाजी महाराज आहेत, आणि नंतर विवेकानंद आहेत. या 4ही मातांनी सांगितलं की मला अल्पायू चालेल, परंतु बुद्धिमान पाहिजे, आयुष्याचं आम्ही पाहून घेऊ. हे जी आई म्हणते ना ती खरी माता आहे हो. आयुष्याचं मी पाहून घेऊ, मला बुद्धिमान मुलगा दे. 12 वर्षाचं आयुष्य घेऊन मार्कंडेय जन्मले. आई किती झालं तरी आई आहे. 11 वर्षापर्यंत त्याचे सगळे लाड पुरवते, मित्रांबरोबर खेळायला वगैरे परवानगी देते. 11वा वाढदिवस झाल्यानंतर सांगते, आता आपलं जे शिवमंदिर आहे ना, त्या शिवमंदिराच्या शिवाच्या पिंडी शेजारी राहायचं, त्याला हात धरून राहायचं, ओम नमः शिवाय म्हणत राहायचं, शक्य असेल तर बिल्वदल वाहत राहायचं, शक्य असेल रुद्राक्ष वगैरे घालायचं, आणि अगदीच तुला वाटलं तर लिंगाला मिठी मारून बसायचं. तुझं सगळं मी करेन. आणि हे सांगायची पद्धत किती चांगली आहे. सकाळी मी भूपाळी म्हणून शंकराला उठवेन, ती तुझी भूपाळी असेल, उठायचं त्यावेळेला. मी शंकराला नैवेद्य दाखवेन, ते तुझं भोजन असेल. शंकराला अभिषेक करीन, ते तुझं स्नान असेल. आणि शंकराला रात्री शेजारती म्हणून झोपवेन, ते तुझी अंगाई असेल. कल्पना कर, तुला मी निराळ काहीच करणार नाही. ही केवढी सुंदर पूजा आहे. रामकृष्णांना एक म्हातारी विचारते की ज्या वेळेला सगळे गेले काशीला, मला जावं असं, काशी कलकत्ता काशी फार अंतर नाही, फार जवळ नसलं तरी, ते म्हणाले की तुला काशी जाण्याची व्यवस्था मी करतो, तयारच का आज जायला? नाही म्हणाले, जरा काही दिवस द्या, मला मनाची तयारी केली पाहिजे. ते म्हणाली मनाची तयारी कशापासून? तुझं मन कशात गुंतलंय? तर ती म्हणली नातू झालेला आहे मला, आणि मला त्याचा एवढा लळा लागलेला आहे की त्याच्याशिवाय मी, माझ्याशिवाय तो. म्हणाले सोपं आहे, आत्ता तू जा आणि 3 महिन्यांनी ये, आपण तुझी काशीला जायची व्यवस्था करूया. आत्ता गेल्यानंतर तू काय करणार? काय करणार म्हणजे मी भरवणार, त्याला भरवताना निरनिराळी गाणी म्हणणार, नंतर मी झोपवणार, मग गावची गोष्ट वगैरे सांगणार, नंतर मी त्याला उद्या उठल्यानंतर आंघोळ घालणार, आंघोळ घालताना निरनिराळी गंगा भागीरथी वगैरे काहीतरी म्हणणार. ते म्हणाले की आता घरी जाशील त्यावेळेला सांगायचं, ये काशी विश्वेश्वरा मी तुला भरवते, झालं. रामेश्वरा मी तुला झोपवते, महाकालेश्वरा, अरे 12 ज्योतिर्लिंगांचे नाव घे आणि 12 निरनिराळ्या कृती या नातवासाठी कर, आणि 3 महिन्यांनी ये. ती एवढी नातूमय झाली, नातूच शंकर बनला ना. म्हणजे ये महाकालेश्वरा, ये नर्मदेश्वरा, ये रुद्रेश्वरा. बघा ना, कल्पना करा. 3 महिन्यानंतर ते आली ठरल्याप्रमाणे. मग उद्या जायचं का काशीला? गरज नाही. म्हणाली काशी विश्वेश्वरच माझ्याकडे आलेला आहे, मी काशी विश्वेश्वराला आंघोळ घालते. बघा बदललं काय हो, भाव बदलला, व्यक्ती तीच राहिली. याला वृत्त्यंतर हा शब्द आहे, आणि वृत्त्यंतर म्हणजे आध्यात्मिक उपासना. खरं म्हणजे दृष्ट्यंतर आहे. अवघड वाटेल शब्द. आपल्याला एकच शब्द म्हणजे काय करायचो, आले रात्री 11 वाजता पाहुणे घरात, आत घेण्याशिवाय गत्यंतरच नव्हतं. हा गत्यंतर हा प्रपंचातला शब्द आहे. स्थित्यंतर हा निसर्गातला शब्द आहे.
सृष्टीतला स्थित्यंतर होतच असतो. तो दगडसुद्धा फुटायची तयारी सुरू झालेली आहे, काही लाख वर्षांनी फुटेल, पण प्रत्येक थेंबाबरोबर ते फुटण्याची प्रोसेस चालू आहे. जशी आपल्या प्रत्येक हार्टबीट आपण निघालो आहे कुठे, शंकराच्या दिशेनं, तिथे ती प्रार्थना शंकराला केलेली आहे. मृत्युंजय मंत्र म्हणजे काय, दोन्ही मंत्र म्हणणार आहोत आपण, वैदिक आणि पौराणिक. तर गंमत बघा, ज्या वेळेला स्थित्यंतर निसर्गातला आहे, गत्यंतर प्रपंचातला आहे, वृत्त्यंतर वृत्ती धरूयामध्ये वृत्तीत बदल झाला पाहिजे. मी अत्यंत कंजूस आहे, जरा उदार बनलं पाहिजे. मी अत्यंत रागीट आहे, जरा शांत बनलं पाहिजे. मी अत्यंत स्वार्थी आहे, जरा काहीतरी दुसऱ्याचा विचार करायला पाहिजे. हे वृत्त्यंतर आहे, हे स्वभाव बदलणं आहे. आणि स्वभाव बदलणं म्हणजे असा स्वभाव बदलत नाही, तर स्वभाव सोडा होतो. हाडात मुरलेला प्रपंचातला स्वभाव आहे. आपण आध्यात्मिक उपासनेबद्दल बोलतो आहे. आणि त्यामुळे हे अंतर म्हणजे बदल आहे, ट्रान्सफॉर्मेशन आहे. आपण नेहमीच म्हणतो ना की कन्स्ट्रक्शन अँड डिस्ट्रक्शन और क्रिएशन अँड डिस्ट्रक्शन निसर्गाला मान्य नाही, सगळं आधीच केलेलं आहे. नथिंग कॅन बी क्रिएटेड नॉर एनिथिंग कॅन बी डिस्ट्रॉईड, बट एव्हरीथिंग कॅन बी ट्रान्सफॉर्म्ड. प्रत्येकाचं स्थित्यंतर चालू आहे. माझ्या मनाचं जे आहे ना ते महत्त्वाचं आहे. आपण नेहमी लाईफ हिस्ट्री म्हणतो की लाईफ हिस्ट्री ऑफ मॉस्किटो, लाईफ हिस्ट्री ऑफ फ्रॉग. म्हणजे पहिल्यांदा अंडी असतात आणि त्या अंड्यातून निर्माण होतात ना. आता कल्पना करा, आपण कुसूर किडो म्हणतो ना, सुरवंट, त्या सुरवंटाचं फुलपाखरू होतं. तुम्ही जर तो कोश नीट बघितलात तर आत असताना हल्ली कॅमेरे आहेत निरनिराळे, किंवा तुम्ही बघू शकता आत कुसूर किडा येतो. तो जर फोडून बाहेर पडला तर त्याचं काळाच्या ओघात फुलपाखरू होतं का, मला कल्पना नाही, पण आतच होतं. आणि तो कोश फाडून बाहेर होतो ते फुलपाखरू येतं. आणि एकाने फुलपाखरू स्ट्रगल करत होतं म्हणून त्याच्या बाजूनी ते जरा कोरलं आणि त्याला येणं सोपं केलं, तर त्याला उडताच येणं. ती जी स्ट्रगल आहे ना, लहान मुलाला नॉर्मल डिलिव्हरीला जे कष्ट आहेत ना, ते पुढे त्याला आयुष्यात उपयोगी पडतात, योग्य पद्धतीने ती डिलिव्हरी झाली तर. मुद्दा काय आहे की ज्या वेळेला आपण उपासनेचा विचार करतो, उपासना पूर्णपणे अंतरंगीचाच विचार आहे, हा लक्षात ठेवा. मग मार्कंडेय ऋषी बसले, आता तो मार्कंडेय नाव झालं, तो ऋषी पुढे झाले. तर मार्कंडेय पुराण, त्या पुराणातले हे सगळे मंत्र, पौराणिक मंत्र म्हणल्यानंतर दुसरा आला, वैदिक म्हणल्यानंतर आपण ओम त्र्यंबक यजामध्ये म्हणतो ते. तर मिठी मारून बसला, आई सांगितलं तर सोडू नकोस. आणि काळ आणि वेळ आपण म्हणतो, काळ आलो तर पण वेळ आली नव्हती म्हणून मरता मरता वाचला. काळ आणि वेळ आली की मेलाच म्हणून समजा. तर वेळ कोण सांभाळतं, यम. त्यांनी यमदूत पाठवले, बाबा रे त्याची 12 वर्ष होत आलेले आणि तेवढंच त्याचं आयुष्य, जा आणि त्याचा प्राण घेऊन या. ते आले नेहमीप्रमाणे, 5 टाकणार इतक्यात तो घट्ट मिठी मारून बसला. त्यांनी त्याला सांगितलं तुला चॉकलेट देतो, तुला हे देतो, भुर्र नेऊन आणतो. काय कुठल्याही आमिषाचा त्याच्यावर परिणाम. आईने सांगितलं तरच मी सोडेन. आता ज्यांनी शिवलिंगाला घट्ट धरलेलं आहे, ज्यांनी शिवोपासना केलेली आहे, गेले काही दिवस म्हणजे 1 वर्ष म्हणा, तो पूर्णपणे शंकराच्या वातावरणाने. शिवानुशासन हा नारददास भक्तिसूत्रातला शेवटचा शब्द आहे. उद्याच्या लेखाचं ते शीर्षक आहे, शिवानुशासन. नुसतं अनुशासन नाही आहे, तर शिव अनुशासन. शिव म्हणजे शंकर आणि शिव म्हणजे सत्यम शिवम सुंदरम मधलं द गुड, कल्याणकारी. या दोन्ही व्यक्तींनी शिवानुशासन आहे. तर ते जर आपल्याकडे असेल तर गोष्टी सोप्या होतात. मग ते म्हणाले अगदी जवळ आलेला एक वेळ, आणि आत्ता याला जर घेतलं नाही आपल्याला जमणारच नाही आहे, कारण तो लिंगाला सोडतच नाही. शिवलिंगाला यमाला बोलवलं. यमाने पहिल्यांदा आमिष दाखवली आणि नंतर म्हणले की आता तुला मी घेणारच, म्हणून तो 5 टाकायला जातो. इतक्यात त्या लिंगातून शिव येतो त्रिशूळ घेऊन. तो यमाकडे फक्त बघतो आणि तो विचारण्यापूर्वी यमच सांगतो, मी फक्त मृत्यूची देवता आहे, तू काळ महाकाळ देव आहे, तू मी तुझ्या काही एक डिपार्टमेंट सांभाळतो. मृत्यू म्हणजे काळ नाही आहे, टाईम वाहत आहे किंवा टाईम आहेच आहे. आपली जीवनं त्या काळातून वाहत आहेत, हे लक्षात ठेवा. मग तो म्हणाला नमस्कार, आणि ज्या अर्थी ही वेळ टळलेली आहे त्या अर्थी हा मुलगा आता चिरंजीव होईल. म्हणून मार्कंडेय हा 8वा चिरंजीव आहे. सप्तैता चिरंजीव आपल्याला माहीत आहे, ते 7 चिरंजीव अश्वत्थामा, बलिर्व्यासो, हनुमत, विभीषण ते आहेत, पण हा 8वा आहे मार्कंडेय. या मार्कंडेयाने तो मंत्र लिहिलेला आहे, ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिन पुष्टिवर्धनम. आपण एक 4 वेळा म्हणूया, माझ्या नंतर म्हणा, शांतपणे म्हणूया. ओम सुरुवातीला आहे ते त्र्यंबकम यजामहेला जोडून म्हणायचं, आणि मंत्र संपल्यानंतर ओम म्हणायचं, मग पुढचा मंत्र फक्त 4 वेळा म्हणायचं.
ओम त्र्यंबकै यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्। ओम ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्। ओम ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्। ओम त्र्यंबकै यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्। ओम साधा अर्थ बघूया। ओम त्र्यंबकै यजामहे। यजामहे मी पूजा करतो किंवा भक्ती करतो कुणाची? त्र्यंबकम, तीन नेत्र असलेल्या किंवा तिन्ही त्याची आई, मातृशक्ती। त्र्यंबकम, अंबा म्हणजे आई, अंबकम असाही अर्थ सांगतात, पण त्र्यंबकम म्हणजे त्रिनेत्र, म्हणजे सगळीकडे बघणारा तो, आणि त्याचा त्रिनेत्र आहे ना, तोच खरा योगाग्नी निर्माण करणारा नेत्र आहे, त्रिनेत्र। आणि म्हणून त्र्यंबकम, त्या त्रिनेत्र अशा शंकराची मी उपासना करतो, भक्ती करतो। यजामहेमध्ये यज, यज्ञ येऊन जातो, आणि यज म्हणजे पूजा, ते येऊन जातं, हे लक्षात ठेवा। पूजा करतो कुणाची? तीन डोळे असलेल्या शंकराची। तिसऱ्या डोळ्यातून तो काय करतो? राग आला की जाळून टाकतो, त्याची नष्ट करण्याची तीन अशी साधनं आहेत त्याची। एक आहे तर तांडव नृत्य, दुसरं आहे ते त्रिशूल, आणि तिसरं आहे ते आत्ता सांगितलेलं योगाग्नी, अग्नी निर्माण करायचं। अग्नी निर्माण करून जाळून टाकतो। त्याच्यात तांडवाचे दोन प्रकार आहेत, शांत तांडव म्हणजे आनंद तांडव म्हणतात, आणि उग्र तांडव। उग्र तांडव म्हणजे जगाचा नाश आहे, आणि आनंद तांडव म्हणजे आपल्याला, आपण म्हणतो ना की जो नाचत असतो सुंदर, आणि त्याच्या पायाखाली एक लहान पोर असतं, आपण ज्याला म्हणतो ना नटवर हे करणारा नटराज। त्या नटराज हे त्याचं जे रूप आहे ते आनंद तांडव आहे, शांत तांडव आहे। त्याच्या खाली जे पोर आहे त्याला मारलेलं नाही आहे, त्याला अपस्मार म्हणतात, म्हणजे जे सगळी नेगेटिव्हिटी आहे, निगेटिव्हिटीला मी नष्ट करू शकतो, पण ती पुन्हा निर्माण होईल। पण निगेटिव्हिटीला मी पायाखाली दाबून धरलं तर माझे जे भक्त आहेत ते निगेटिव्ह कधी होणार नाही। माझे म्हणजे हनुमंताचे सुद्धा मनात त्यांच्या नकारात्मक विचारच येणार नाही। तात्कालिक येईल, तात्कालिक कारण आपण माणूस आहोत, देहाच्या अंगानेच आपण जगतो म्हणून, पण एरवी तेवढाही यायची गरज नाही आहे। म्हणून त्र्यंबकै यजामहे, स्वरूप काय या शंकराचं? सुगंधिं पुष्टिवर्धनम, तो सुगंधी आहे, आणि सुगंध म्हणजे केवळ फुलांचा किंवा अत्तराचा वास नाही। आपण म्हणतो की सुगंधी संधी होती, सुगंधी अक्षरात हा प्रसंग लिहून ठेवला पाहिजे। जसा सुवर्ण, सुवर्ण म्हणजे फक्त सोनं नाही, सुवर्ण संधी म्हणतो, सुवर्णाक्षरात लिहून ठेवला पाहिजे। तर असा हा गंध आहे, आणि तो सगळीकडे या सुगंधासारखी तुझी कीर्ती पसरावी, असा एक राजा म्हणतो ना आपल्या मुलाला। मुलगा जन्मतो त्यावेळेला हा लढाईवर असतो, अशा वेळेला तो काय करणार? म्हणून आपली कस्तुरी असते, ते कस्तुरीची ती बाटली उघडतो आणि सगळीकडे सुगंध पसरतो, आणि तो आपल्या मुलाला एका अर्थाने आशीर्वाद देतो की या सुगंधासाठी तुझी कीर्ती सगळीकडे पसरू दे। आणि कीर्तीच्या पातळीवरच आपण मृत्युंजय होणार आहोत, देहाच्या पातळीवर नाही। मृत्युंजय सावरकर आपण म्हणतो, कारण त्यांना दोनदा शिक्षा झाली, म्हणजे 2 जन्मठेपेची शिक्षा झाली असेल, तरी सुद्धा ते परत आले, हा मृत्यूवर त्यांनी विजय मिळवला।
पण मृत्युंजय म्हणजे आता कुठेच सावरकर नाहीच आहेत. मृत्यूंचा विजय म्हणजे तुमचं कार्य, तुमची कीर्ती, हे जे आहे ना, आणि मुख्य म्हणजे तुमचं चारित्र्य. चरित्र सरणावर सरतं असं आपण म्हणतो, त्या देहाचं चरित्र समजतं. पण आता वारकरी हे चरित्र ज्ञानदेवांचंच चालवतात. ज्ञानबा तुकाराम म्हणतात, म्हणजे ज्ञानदेवांचं तुकारामांचं चरित्र संपलंय कुठे, चालूच आहे. पण मुख्य काय चारित्र्य. ज्ञानदेव म्हणजे शांती, तुकाराम म्हणजे क्रांती. हे लक्षात घेतलं तर आपल्याला लक्षात येईल की हे त्यांचं चारित्र्य आहे, ते टिकतं. बाकी देहाच्या अंगाने असलेलं सगळं नष्ट होतं. आणि म्हणून सांगितले सुगंधिम पुष्टिवर्धनम, तू सगळ्यांचं पोषण करतोस. आता शंकर हा खरं मूळ देव आहे, म्हणून शिवपुराण आहे ना, ते एका अर्थाने मूळ पुराण आहे. हे मार्कंडेय ऋषी त्यांनी रचलेलं ते मार्कंडेय पुराण, आणि हा मुख्य म्हणजे वैदिक मंत्र आहे. सुगंधिम पुष्टिवर्धनम, पोषण करतोस तो सगळ्यांचं. आता पोषण म्हणजे कुठलाही देव पोषणच करतो की. पुष्णामी चौषधी सर्वाम सोमो भूत्वा रसात्मका, हे काय सांगितलेलं आहे, मी चंद्र बनून सगळ्यांच्यातल्या रसाचं पोषण करतो. सगळ्यांच्यातल्या पाण्यातला रस आहे, म्हणजे जलतत्व आहे ते. आणि म्हणून पौर्णिमेला मी चंद्र बनून, पाणी किती भरती असते पौर्णिमेला, प्रचंड भरती असते. ज्ञानेश्वरांनी फार कल्पना सुंदर केलेली की जागा न सोडता पौर्णिमेचा चंद्र आणि उधाण आलेली भरती एकमेकाला आलिंगन देतात. तो आकाशातच आहे आणि पाणी तिकडेच आहे, पण दोघांचं आलिंगन देतात जागा न सोडता. ज्या वेळेला आपण म्हणतो फुलं विशेषतः फळं, पौर्णिमेच्या कडची फळं जास्त रसदार असतात, कारण मी त्यांचं पोषण करतो. अर्थात सगळीच फळं, म्हणजे चंद्र आहे हा रसांचं पोषण करतो. आणि आपल्या भावना रसात्मक आहेत. नवरस आपण ज्याला म्हणतो ते रस आहेत. आणि अन्नातले षड्रस तर रसच आहेत ना. रस म्हणजे जलतत्व, ज्याला लिक्विड म्हणतो. अष्टसात्विक भाव आहेत, त्याच्यात सुद्धा अश्रू येणं, घाम येणं, घसा कोरडा पडणं, हे सगळं जल तत्वाशी, द्रव पदार्थाशी संबंधित आहे. आणि म्हणून लक्षात घ्या की मी चंद्र बनून जगातल्या सगळ्या रसांचं पोषण करतो. भावनांचं म्हणजे आपल्या हृदयाचा, भावनांचा अधिपती चंद्र आहे. म्हणून गेले 3 दिवस उपासनेला अत्यंत चांगले आहेत, कारण भावनांचा चंद्र आणि बुद्धीचा सूर्य एकाच वेळी आकाशात आहेत गेले 2-3 दिवस. हे लक्षात घ्या, फार चांगला योग आहे तो. ती समतिथी आहे, शून्य तिथी नाही आहे. आणि समत्वम योग उच्चते, योग साधनेला अमावस्या ही चांगली तिथी आहे, कारण त्यावेळेला आपल्या बुद्धीला, विचाराला, ज्ञानाला उत्तेजन देणारा सूर्य असतो, तर आपल्या निरनिराळ्या भावनांचं, रसांचं पोषण करणारा चंद्रही असतो. म्हणून भावार्थ दीपिका हा जो शब्द तयार केला, त्याच्यातला भाव म्हणजे चंद्र आहे, अर्थ म्हणजे सूर्य आहे. अर्थाला डोकं लागतं, भावाला हृदय लागतं. म्हणून पहिलं एक गोष्ट लक्षात ठेवा की शंकराला म्हणलंय की तू पोषण करतो. शंकराच्या माथ्यावरच चंद्र आहे ना, भारी अर्धचंद्र, तर पोषण करतो त्या रसांचं. सुगंधिम पुष्टिवर्धनम, पोषण करतो माझ्या सामर्थ्याचं. सामर्थ्य निर्णय एक शारीरिक बळ आहे, एक मनोबळ आहे, बुद्धिबळ आहे, आत्मबल, हे सगळ्यात शेवटचं. हे सगळ्या बळांचं पोषण शंकर करतो. उर्वारुकम इव वंदनान, ही प्रार्थना आहे. हे वर्णन झालं शंकराचं. तुझी मी पूजा करतो, आता मला काहीतरी तुझ्याकडे मागायचं आहे. काय उर्वारुक म्हणजे काकडी, तंश आपण म्हणतो ते, टांगलेली असते. आणि लहानपणी आपण काय काकड्या एवढ्या खातो, पण जवळ मळा असला तरी आपण काकड्यांच्या मळ्यात जात नाही. आणि आम्हाला आमचे शिक्षक पायी चालवत 2 किलोमीटरच्या मळ्यात न्यायचे. बघा, नंतर मी तुम्हाला ती कविता शिकवतो. तर त्यावेळेला काकडी अशी ज्यावेळेला लागते त्यावेळेला देठ असतो तो अत्यंत कोवळा असतो, त्याने धरलेलं असतं वेलीला. पण समजा जोरात आला किंवा गारांचं वादळ झालं तर तो पडू शकते. म्हणून त्याला आधार देण्यासाठी टेंड्रिल्स, इंग्लिशमध्ये म्हणतात स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर्स असे असतात. त्याला तणावे असे म्हणतात, तणावे मराठीत. ज्यावेळेला तो देठ घट्ट होत जातो आणि काकडी वाढत जाते त्यावेळेला ते ह्यांचं काम संपलं की ही उर्वारुकम बंधन आहे. काकडीला असलेली ही बंधन आहेत, ही हळूहळू कमी झाली पाहिजेत. आणि त्यामुळे काय की जी काकडीची बंधन आहे ती जितकी शेवटपर्यंत सुटतील तेवढी काकडी मुक्त झाली ना. म्हणून आपण म्हणतो मी पण ज्यांचे सहजपणापरी, पक्वपणापरी सहजपणाने गळले हो. हे सहजपणाने गळणं आहे.
पक्व फळ. हल्लीचं उदाहरण मला खूपच आवडतं, कारण जे आपण बघतो आता, आपण अनेक रॉकेट्स वगैरे वरती सोडतो. रॉकेट्सचं काउंटडाऊन ज्या वेळेला सुरू होतं त्यावेळेला त्यांना सपोर्ट्स दिलेले असतात. रॉकेट असं उभंच राहू शकणार नाही, एवढं उंच असतं ते, त्याला सपोर्ट्स असतात. आणि मग 10, 9, 8 नीचे गिनती काउंटडाऊन सुरू होतं. आणि त्या काउंटडाऊन ज्यावेळेला 3 2 ब्लास्ट होतो झिरोच्या वेळेला, त्याच्या आधी 3, 2, 1 म्हणताना ते सगळे सपोर्ट सुटतात. आणि त्यावेळेला ब्लास्ट झालं नाही तर तुमचं रॉकेट पडणार असतं. ती शक्ती घेऊन ते वरती उडतं, पण तोपर्यंत त्याला सपोर्टची गरज असते. मी शक्ती आत निर्माण केली ना तर मला कुठल्याही सपोर्टची गरज नाही आहे. आणि सपोर्ट्स नसतातच हो. ती आई तुम्हाला काय सपोर्ट देणार आहे शेवटपर्यंत? जीभ आणि दात यांची गोष्ट आपल्याला माहीत आहे. त्याच्या जीभ शेवटी सांगते ते खरं तत्व आहे की दात एकदा जिभेला म्हणतात की आम्ही स्ट्रॉंग आहोत म्हणून तुझं रक्षण होतं. तू कसले लिबलिबीत आहेत. आपण म्हणतो त्याला आहेत काही मसल्स, हाड नाही, काही नाही. जीभ, आम्ही तुझं रक्षण करतो. ती म्हणाली खरंच हे माझ्या लक्षातच आलं नाही. तुम्ही एखाद्या तटबंदीसारखे किल्ल्याच्या माझ्या बाजूनी असता म्हणून. समोरून एक पैलवान येत असतो, त्या पैलवानाला ती शिवी देते जीभ, आणि तो एक ठोसा म्हणतो, ते 32 दात खाली पडतात घेऊन. त्यावेळेला त्यांच्याकडे बघत जीभ म्हणते कोण कोणाचं रक्षण करत होतं ते कळलं ना. ज्यावेळेला मी निर्माण झाले त्यावेळेला तुम्ही नव्हतात, आणि ज्यावेळेला शेवटपर्यंत मी असेन त्यावेळेलाही तुम्ही नसणार आहात. दात हे नंतर निर्माण होतात, लक्षात ठेवा, आणि दात आधी जातात. म्हणजे जे नसतात ते कायम असणाऱ्याचं रक्षण कसं करतील, हा तिचा मुद्दा आहे. जे नसतात ते कायम असणाऱ्याचं रक्षण काय करतील. मी काही न घेता येतो आणि काही न घेता जातो, पण किती जमवतो याचं संतांना वाईट वाटतं. कितीच जमवतो वस्तू, अगदी लक्षात घेण्यासारखे. हे ते संपतच नाही. आणि नंतर म्हणतो काय तत्वज्ञान की शेवटी काय, काही न घेताच जायचं आहे. मग कशाला, किती जमिनी, किती प्लॉट, सगळं हे जमवतोस. आणि तुला माहिती आहे 2 यांच्यामध्ये नाहीच. तसं मी जन्मण्यापूर्वी नव्हतो या जगात, मेल्यानंतर मी नसणार आहे. मग या 2 नसण्यांच्यामध्ये आत्ता माझं जगणं किती असणं आहे हा विचार करा. नाहीतर आपल्या डोळ्यात एका खाडकन माणसं मेली नसते, अपघात खाडकन झाले नसते, खाडकन एखाद्याला पॅरालिसिस वगैरे झाला नसता. हे खाडकन मी तुम्हाला का म्हणतोय, अकस्मात याला शब्द आहे. आणि तेच खरं सूत्र आहे, तत्व आहे. आणि म्हणून मी तरी जमवतो आणि तत्वज्ञान सांगतो. इतकं सगळं पृथ्वीचं राज्य ज्याने जिंकलं असं तो म्हणत होता. भारतातल्या ऋषींनी त्याला प्रश्न विचारला, हॅव यू कॉन्कर युअर सेल्फ? तू जगत जेता सिकंदर म्हणतो स्वतःला, तू स्वतःला जिंकलेस का? तो म्हणतो ह्याचा अर्थ काय आहे? नाही, तुला आणखीन जिंकायचं आहे, आणखीन हवं आहे ते टिकवायचं आहे ना तुझ्या, तू स्वतःला जिंक. ज्याने मन जिंकलं, स्वतःला जिंकलं, त्याने जग जिंकलं. कारण जोपर्यंत तू स्वतःला जिंकलं नाहीस तोपर्यंत सगळ्या जगात न जिंकलेली एक व्यक्ती राहणार आहे, ती म्हणजे तू. तो विचार करायला लागला. नंतर म्हातारा झाला, बेडवर होता. त्यावेळेला मंत्र्यांना तो विचारतो की जिंकण्यासाठी कुठला जायला आहे का एखादा देश? भारत त्याला जिंकता आलेला नाही, लक्षात ठेवा. भारत नाही जिंकता आला. त्यावेळेला हे होते, चंद्रगुप्त होता, आपला चाणक्य होते. तो फार महत्त्वाचा असा इतिहास आहे तो. दक्षिण भारतापर्यंत ते गेलेच नाहीत. आणि एका ऋषींनी त्याला सांगितलं भारतात 2 सत्ता असतात, एक राजसत्ता आहे, दुसरी धर्मसत्ता आहे, किंवा दुसरी आध्यात्मिक सत्ता आहे. राजसत्ता तलवारीच्या जोरावर तू जिंकशील, पण धर्मसत्ता काय जिंकणार आहेस? आमच्या ऋषींची सत्ता आहे, त्या ऋषींची सत्ता तू कशी जिंकणार आहेस? तो विचार करायला लागला, कारण त्याच्यात ते ऋषींचे संस्कार होते. आपल्याकडे जे शंकराचार्य आहेत ना, तसे तिकडे सॉक्रेटिस आहेत. सॉक्रेटिसचा शिष्य प्लेटो, प्लेटोचा ॲरिस्टॉटल, आणि ॲरिस्टॉटलचा अलेक्झांडरची गुरुपरंपरा किती चांगली आहे. सॉक्रेटिस, प्लेटो, ॲरिस्टॉटल म्हणजे आपल्याकडचे सगळे बुद्धिमान ऋषी आहेत ना, त्या योग्यतेचीही माणसं आहेत. मग त्यांच्यावर आणि त्याच्यावरही संस्कार झालेले आहेत. पण त्याची जी आई आहे ना, त्यांनी तिच्या मनावर एवढा परिणाम करून त्याचं जीवन एवढं दुष्ट करून टाकलं. वाचा तो इतिहास आणि बघा तो इतिहास. नंतर तरीसुद्धा रूटेड अँड सीटेड म्हणतात ना, डीपली रूटेड अँड डीपली सीटेड संस्कार त्याच्या गुरुपरंपरेने केलेले त्याच्यावर होते. ऋषी दिसला की तो त्याला नमस्कार करायचा. आणि भारतात तर काही त्या काळात ऋषी. अलेक्झांडरचा काळ हा ख्रिस्तापूर्वीचा आहे. साधारणतः 45-50 वर्ष येशू ख्रिस्तापूर्वी तो आपल्या देशात आला होता. तिथे सगळीकडे ऋषी, आणि त्या ऋषींचे त्याला जे अनुभव आहेत ना, त्या अनुभवांचा सुद्धा एक छोटासा ग्रंथ होईल चिंतन करण्यासाठी योग्य. एक ऋषी म्हणतो की
तो ऋषीला विचारतो, मला तुला काहीतरी द्यायचं आहे. तो म्हणतो की काय देणार आहेस मला? नाही, आत्ता माझ्याकडे काही नाही आहे, चल उद्या तू दरबारात ये. तो दरबारात येतो. म्हणतो अलेक्झांडर ज्याने जग जिंकलेलं आहे, उरलेलं सुद्धा जिंकणार आहे, तो तुला काय पाहिजे ते द्यायला तयार आहे. तो ऋषी इकडे तिकडे बघतो आणि ते ड्रम्स वगैरे युद्धावर जाण्यासाठी जे असतात ना, ढोल काय ताशे काय, त्याच्यासाठी जनावरांची कातडी वाळत घातलेली असतात. आणि वाळत घातलेली असतात ती वेडी वाकडी झालेली असतात. पापड बघा ना सरळ असतो, पण आपण तो तळल्यानंतर किंवा भाजल्यानंतर वेडा वाकडा होतो ना, तसं ती वेडी वाकडी झालेली होती. त्यांनी सांगितलं, तो गेला आणि त्यांनी एक खाली काढलं. त्याचं वेडं वाकडं होतं. या बाजूला उभा राहिला, तो भाग वरती आला. तिकडे उभा राहिला, हा भाग वरती आला. इकडे उभा राहिला, हा भाग वरती आला. कळलं का तुला मला काय दाखवायचं आहे ते? काही कळलं नाही. आणि ते त्याला जीवनाच्या शेवटी कळलं. मंत्री म्हणतो की कुठला देश अजून जिंकायचा राहिला आहे विचारू नका महाराज, जिंकलेले जवळजवळ सर्व देश स्वतंत्र झालेले आहेत. कारण तलवारीच्या जोरावर किंवा बॉम्बच्या जोरावर किंवा हल्लीच्या अगदी न्यूक्लिअर वेपन्सच्या जोरावर जग जिंकता येत नाही. आणि जिंकलेले जग टिकवता येत नाही. जग संतांनीच जिंकलं आणि ते मनाच्या पातळीवर जिंकलं. आणि सगळ्यांचं मन असल्यामुळे ज्यांनी स्वतःचं मन जिंकलं त्यांनी खरंच जग जिंकलं. आधी केले मग सांगितले म्हणणारा तुकाराम जग जिंकलेलं आहे त्यांनी. खरंच त्यांच्या विचाराने, त्यांच्या प्रेमाने आणि मुख्य म्हणजे त्यांच्या आचरणाने त्यांनी जग जिंकलेलं आहे. विचार करा, तलवारीच्या जोरावर मी तुम्हाला 3 उदाहरणं सांगतो आणि 4थं आत्ता तयार होतं आहे. पहिलं उदाहरण आहे आत्ता सांगितलेलं अलेक्झांडरचं, नाही जिंकता आलं. त्याच्यानंतर नेपोलियनचं, बापरे, तो जगज्जेता नेपोलियन गेला तिथे आणि नंतर त्याला त्या हेलिना बेटावर टाकलं. कुठला तरी पोटाचा रोग झाला, ना औषध ना कोणी विचारत, अत्यंत दयनीय अवस्थेत मरण आलेलं आहे कोणाला. तिसरा हिटलर अलीकडचा, जग जिंकायचे. शेवट कसा झाला? ज्यावेळेला त्याला कळलं सर्व बाजूनी घेरलेलो आहे, आपण सापडता कामा नये, आपला देहसुद्धा सापडता कामा नये. इव्हा ब्राऊन नावाची त्याची प्रेयसी होती, पण प्रेयसी म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. जगाच्या इतिहासात लग्न न करता यांनी बाई ठेवली होती असं वाटू नये म्हणून मरणाच्या आधी 1 तास वगैरे त्यांनी लग्न केलं पाणबुडीत, ज्याला सबमरीन म्हणतात. आणि लग्न केल्यानंतर भरपूर पेट्रोल वगैरे आणून ठेवलेलं होतं. आणि त्यांनी सांगितलं की सगळं हे करा, ती पेटवून द्या. मग एक राख झाली त्याची. त्याच्या शरीराचं काही सापड नाही. कोणी म्हणतात दात सापडले वगैरे, सोडा, पण नाही काही सापडलं. काय झाली परिस्थिती? हे जग जिंकायला निघालेले होते. जग जिंकूच शकणार नाही, आपण स्वतःला जिंकूया. स्वतःला जिंकल्यानंतर मला तुमच्याबद्दल ईर्ष्या, मत्सर, स्पर्धा, द्वेष, भीती तुमच्यापासून मत्सर वाटण्याचं काही कारणच नाही आहे. मी जिंकलं आहे तुम्हाला. आणि तुम्ही जरी जिंकण्याच्या हेतूने माझ्याकडे आलात, लाओ त्सेचं सुंदर वाक्य आहे, जगात माझा कुणी पराभव करू शकला नाही. कारण जो पराभव करण्याच्या उद्देशाने आला त्याला मी शरणच गेलो. शरणागती ज्याला आहे त्याचा पराभव काय करणार आहात तुम्ही? हा सिकंदर सांगतो, तरीसुद्धा आपण सिकंदरच्या कथा सांगतो, पण त्यापासून शिकत नाही. मी कितीही सांगितलं तरी मेल्यानंतर माझी मिरवणूक तुम्ही काढणार आहात, ज्याला आपण प्रेतयात्रा किंवा अंत्ययात्रा म्हणतो. ती सगळ्यांना दिसावी म्हणून तुम्ही काचेच्या पेटीतून काढणार आहात. हो, तर माझी एक इच्छा आहे की पेटीला अशा 2 विंडोज करा आणि त्यातून माझे हात बाहेर काढा आणि ते आकाशाकडे असतील असं दाखवा. जगाला कळलं पाहिजे की जग जिंकणारा अलेक्झांडर मेला त्यावेळेला रिकाम्या हातानेच स्वर्गात गेला. असा एक राजा होता. मार्मिक कथा आहे. त्या राजाला जिंकायचं होतं, पाहिजे होतं, हे पाहिजे ते पाहिजे. त्यावेळेला राजा येतोय म्हणल्यानंतर काहीतरी ते ऋषी होते ते शोधायला लागले. त्यावेळेला ते काय शोधताय तुम्ही? म्हणाले आम्हाला एक सुई पाहिजे आणि दोरा पाहिजे. दोरा आम्ही मिळवू, कारण आमच्या ह्याचेच धागे काढू आम्ही, कारण आमचे हे जीर्ण झालेलं आहे, फाटायला आलेलं आहे आणि आम्ही आता मरायला टेकलेलो आहोत. तेव्हा तुला जर सुई मिळाली, तो म्हणतो माझ्याकडे कितीतरी सुई आहेत, ज्यावेळेला तू मरशील आणि स्वर्गात येशील त्यावेळेला सुई घेऊन ये, म्हणजे आमचे हे कपडे फाटलेले आहेत ना ते आम्हाला शिवायला मिळेल. आमच्या वस्त्राचेच आम्ही दोरे काढू, दोऱ्याचा प्रश्न नाही, सुई घेऊन ये. हा विचार करतोय, सुई घेतली ती घेऊन मी स्वर्गात कशी जाणार आहे? मला जाळलं किंवा पुरलं तर सुईची माती किंवा राखच होणार आहे. विचार करा तुम्ही. नंतर त्याला कळलं की आपण काही घेऊन जाणार नाही. तरीही कृष्णाने म्हणलेलं आहे, त्याच्या आधी ऋषींनी म्हणलेलं आहे, तरीही संतांनी म्हणलेलं आहे, तरीही माझ्या सद्गुरूंनी म्हणलेलं आहे, आता मीही म्हणतो तरीही आपण जमवणार आहोत, तरीही आपण उपभोगांचंच जीवन जगणार आहोत, तरीही आपण उपासनेकडे पाठ करून जीवन जगणार आहोत. तरीही मी आपण म्हणतोय म्हणून तुमची तक्रार असायचं कारण नाही. तुम्ही म्हणलात तर काहीतरी, तुम्ही कसे, आपणच मी म्हणतोय. आपण बघा, त्र्यंबकै यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम
उर्वारुकमिव बंधनान. ही जी काकडी आहे त्याला बंधन आहेत, माझ्या जीवनाची काकडी. काळाची काकडी काळ भक्षित आहे, तुझं लक्षच नाही. आपले समर्थ रामदास म्हणतात काळाची काकडी सांगितली आहे. हे तंश असे लागलेले असते, ते तणावे काढले पाहिजेत ना, नाहीतर अडकून राहील तो. आणि शेवटी देठापासून मुक्त होऊन ती काकडी खाली पडली पाहिजे. त्याचं ते वर्णन आहे की मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो, जीवन त्यांना कळले हो. मी पण म्हणजे माझा इगो, अहंकार, तो सहजपणे गळून पडला पाहिजे. त्याला तुकाराम म्हणतात आपुले मरण पाहिले म्या डोळा. म्हणजे माझा काम मेला, माझा क्रोध मेला, माझ्या डोळ्या देखत ते जळून गेले, मी आनंदात होतो. आपुले मरण पाहिले म्या डोळा, डोळा जाहला तो सोहळा अनुपम. काय तो सोहळा होता माझ्या मरणाचा. आणि मग मी दुसरा झालो. मग तुकाराम म्हणे आता उरलो उपकारापुरता. आता माझं जे जीवन आहे, देह आहे, तो फक्त उपकारापुरता आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे ते उर्वारुकमिव बंधनान, ती सोडव बंधन माझी. शंकराला प्रार्थना केलेली, अजून मी गुंतलेलो आहे संसारात. कोणी वस्तूत गुंतलेलं आहे, कोणी व्यक्तीत गुंतलेलं आहे, कोणी प्रॉपर्टी म्हणतात त्याच्यात गुंतलेलं आहे, कोणी निरनिराळे संग्रह केलेले आहेत त्यात गुंतलेले आहेत, कोणी माझ्यानंतर माझी जी प्रतिष्ठा आहे, कशात गुंतलेलो नाही आहोत आपण, सगळ्यात गुंतलेलो आहोत. हे एक निरनिराळ्या प्रकारचे धागे आहेत, ते धागे सोडव म्हणजे मी मुक्त मनाने मरेन. त्याच्यासाठी काय करायचं, आपण रामरक्षा रोज म्हणतो, त्याच्यातला तो श्लोक आपण फार चांगला म्हणतो, सुंदर आहे. त्यांनी काय सांगितलेलं आहे पहिल्यांदा की तुम्हाला जर सुखसंपत्ती मिळते, अर्जनम, बरोबर आहे, भर्जनम, तर्जनम, गर्जनम, हे 4 शब्द आहेत. भर्जनम भवबीजानाम, अर्जनम सुखसंपदाम, तर्जनम यमदूतानाम, राम रामेति गर्जनम. शक्य असेल त्यावेळेला जोरात म्हणा ना. आपण बाथरूममध्ये गाणी म्हणतो, राम दोनदा म्हणायला काय हरकत आहे, विचार करा. म्हणून इथे पहिल्यांदा सांगितलेलं आहे भर्जनम भवबीजानाम, हे सगळं जाळा. हे उर्वारुकमेव बंधन, ते कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे. आणि मृत्योर मुक्षीय, म्हणजे मृत्यूच्या भीतीतून मला सोडव, त्याला तर्जनम यमदूतानाम. मृत्यू नाही कुणालाच आहे, सगळ्यांना आहे. जन पळभर म्हणतील हाय हाय, अप्रतिम गीत आहे, असेच वारे पुढे वाहतील, काय अडेल माझ्याशिवाय. जन पळभर म्हणतील हाय, त्याच्यात त्यांनी एक आर्ग्युमेंट केलेलं आहे. राम कृष्ण ही आले गेले, कुणी सदोदित सुटका धरिले, काय अडेल माझ्याशिवाय. जन पळभर म्हणतील. राम कृष्ण शिवाजी विवेकानंद आले आणि गेले, जग चालू राहिलं, माझ्याशिवाय काय अडणार आहे. विचार करा. आपण मला मध्ये ठेवून जगाचा विचार करतो, याला दुर्योधन म्हणतात. जगाला मध्ये ठेवून माझा विचार केला, त्याला युधिष्ठिर म्हणतात. म्हणजे सुरुवातीला आपण म्हणतो जिओसेंट्रिक कन्सेप्ट ऑफ युनिवर्स होता बायबलमध्ये वगैरे, की पृथ्वी माणूस श्रेष्ठ आहे, म्हणजे पृथ्वी या विश्वाचं केंद्र आहे. आपल्या ऋषींनी कितीतरी शतकं आधी सांगितलेले आहे पृथ्वी हा एक ग्रह आहे आणि आपल्या सौरमालेचा केंद्र हा सूर्य आहे. त्याला हेलिओसेंट्रिक कन्सेप्ट ऑफ युनिवर्स. बघा आज ते विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे. म्हणून कुठला तरी सूर्य आहे, तो सगळ्या जगाची प्रतिष्ठा म्हणजे बुनियाद, पाया आहे. तो सगळ्याच उपकार करतो. पच्चाम्यन्नै चतुर्विधम, मी सगळ्यांना आधार देतो. तुम्ही खाल्लेले सगळ्या प्रकारचं अन्न मी पचवतो, हे सगळं लक्षात ठेवा. म्हणून मृत्यूवर मोक्ष, मृत्यूचं भय नको, मृत्यूसाठी आशा नको कुठली. मामृतात, जे जे नश्वर आहे त्याच्यापासून मला सोडव, मग मी अमृत अवस्थेत जाईन. हा मंत्र होता वेदातला. कोणी मार्कंडेय ऋषींनी मार्कंडेयाच्यात लिहिलेला. पुढे मार्कंडेय ऋषीयाचे रचयिते आहेत की नाही मला माहीत नाही, पण मार्कंडेयांशी हा मंत्र जोडलेला आहे. आता पौराणिक मंत्र जो सोपा असतो, त्याच्यात फक्त नामं आहेत. त्या नामावर थोडंसं चिंतन, एखाद दुसरी गोष्ट सांगून आपण थांबणार आहोत. माझ्या नंतर म्हणायचं ओम, ह्याच्यात संपुटात हा म्हणणार आहे. सुरुवातीला ओम तो जोडून घ्यायचा आहे आणि नंतरचा ओम स्वतंत्र म्हणायचा आहे. असे आपण 3-4 वेळा म्हणूया. सोपं आहे हे मात्र, पण नावाच्या अर्थावर थोडं चिंतन करणार आहोत. ओम मृत्युंजयाय रुद्राय, नीलकंठाय शंभवे, अमृतेशाय शर्वाय, महादेवाय ते नमः. ओम.
ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। ओम ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। ओम ठीक आहे। पहिलंच नाव आहे मृत्युंजयाय। मृत्युंजय हे शंकराचं नाव आहे, कारण मृत्यूवर जिंकायचं असेल तर शंकराची उपासना केली पाहिजे। शंकर हा मृत्यूचा काळाचा देव आहे। त्यांनी मनात आणलं ना तर तुम्हाला तो कायम ठेवणारच नाही। कुणाला ठेवलंय त्यांनी? कायम नाही, पण तुमची कीर्ती कायम ठेवेन। मृत्युंजय कोण झाले? आत्ता सांगितलं सावरकर। का झाले? त्यांच्या जन्मठेपेमुळे। त्या तुरुंगात त्यांनी जे केलं, काव्याची रचना केली कमला नावाच्या, त्यांनी किती कष्ट त्यांना सहन करावे लागले, ते मृत्युंजय झाले। देह नाही आहे। आता जो देह वगैरे इथे आपल्याला दाखवतात त्यांच्या सेंट झेवियर वगैरेचा नाही आहे, असं कुठलंच टिकवता येणार नाही। आणि ते ममी वगैरे आपण सगळं बघतो, कसले देह होते। इवन जे लोक आपला देह मेडिकल कॉलेजला देतात त्याच्यावर स्पाइसेस तो टिकला पाहिजे ना, म्हणजे ते ठेवलेला असतो। तुम्ही म्हणाली कसली बाहुली आहे? बाहुली नाही, मानवाचा देह आहे तो। बेवारशी लोकांचे, भिकाऱ्यांचे वगैरे देह ते व्यवस्थित ते करून वगैरे ठेवतात मेडिकलच्या विद्यार्थ्यांना, ते फाडून वगैरे सगळं बघण्यासाठी। देह टिकवायचेच असतील तर काय टिकवणार आहात तुम्ही त्याचं? आता हे निर्णय तुतनखामेन वगैरेंच्या थडग्यात म्हणजे पिरॅमिडमध्ये आपल्याला मिळतात। नाही आहे, ते कितीही त्यांनी शास्त्र विज्ञान केलं तरी त्याला अर्थ काय आहे? तो जिवंतच नाही आहे ना, त्याच्यात चैतन्यच नाही आहे, त्याच्यात शक्ती नाही आहे, साधा शब्द म्हणजे त्याच्यात जीव नाही आहे, तर तुम्ही काय टिकवलं? आणि म्हणून लक्षात ठेवा, मृत्युंजय तोच की ज्याची कीर्ती जास्त मृत्यूनंतरही टिकेल। म्हणून समर्थांनी सोपं करून सांगितलं, मना चंदनाचे परित्वा झिजावे, आणि पुढे काय? मरावे परी कीर्तिरूपी उरावे। मरण सगळ्यांनाच आहे, पण कीर्तिरूपानं उरा। आणि कीर्ती अपकीर्ती सुद्धा असते। राम अमर झाला तर रावणही अमर झाला किंवा, पण कीर्तिरूपाने अपकीर्तिरूपाने आपण कीर्तिरूपानं राहूया। त्याच्यासाठी उरलेल्या आयुष्यात काहीतरी करूया, आणि काहीतरी करूया म्हणजे स्वतःसाठी करू नका। हे फिरायला जाणं, ते रस पिणं, इम्युनिटी टिकवणं, कोण कौतुक करणार आहे हो तुमचं? बघा माझं वजन कमी झालं आहे, अजून कसं आहे, करू नका। कोणाला इंटरेस्ट नाही तुमच्यात। काहीतरी चांगलं काव्य निर्माण करा, काहीतरी नवीन संगीत निर्माण करा, एखादं काव्य लिहा, किंवा कुठल्या तरी संस्थेत उरलेल्या आयुष्यातल्या आठवड्यातले 2 तास द्या। दे विल रिमेंबर यू। ते आजोबा होते ना, 2 तास यायचे, मुलांना काय सुंदर गाणी शिकवायचे, त्यांच्याबरोबर आजी असायची, ती काय सुंदर गोष्टी सांगायची, आणि नंतर ती वटवा घेऊन यायची, आम्हा सर्वांना ती घरगुती उपाय सांगायची। हे आजोबा ते आजी अमर झाले। विचार करूया आपण उरलेल्या आयुष्यात, आणि प्रत्येकाचं आयुष्य किती उरलंय माहीत नाही, पण जे उरलंय त्यात दुसऱ्यासाठी जगूया। स्वतःसाठी जगलास तर मेलास, आणि दुसऱ्यासाठी मेलास तर जगलास, साधं तत्व आहे। म्हणून मृत्युंजय असं आहे, रुद्राय। रुद्र म्हणजे उग्र नाही आहे, रुद्र ही रडवणारी देवता आहे। रोदन म्हणजे रडवणे, रडवणारी देवता आहे। आणि काय? रुद्र 11 आहे, म्हणजे 10 इंद्रिय आणि प्लस मन। हा चिंतनाचा विषय, प्रत्येक इंद्रियाला तो रडवतो, म्हणजे कट टू साईज ज्याला म्हणतात ना। तुला काय असेल, मी अनेकदा ही उदाहरणं दिलेली आहेत, पण तुम्हाला समजण्यासाठी सोपी उदाहरणं देतो। एक जो होता की ज्यांनी बॉक्सिंगमध्ये कॅशियस क्ले पुढे मोहम्मद अली झाला, तो काय एक बॉक्स मारला, जास्तीत जास्त 2 बॉक्सेस, आय विल नॉक यू डाऊन, कविता म्हणायच्या। कविता म्हणत जवळजवळ नृत्य करत तो बॉक्सिंग करायचा, आणि तो जगज्जेता झाला। तो म्हणतो माय बॉक्स इज एव्हरीथिंग, बरोबर। आणि ज्या वेळेला त्याला 2 ऑलिम्पिक्सच्या पूर्वी जे ऑलिम्पिक होतं त्यावेळेला ऑलिम्पिकची ज्योत पेटवायला सांगितली। ती ज्योत एवढी मोठी असते, खोली एवढी वगैरे, त्याच्या जवळ जरी नेलं तरी ती पेटणार असते, पण याचा हात पार्किन्सनमुळे एवढा हालत होता की दोघांनी त्याचा हात स्टेडी धरला। कुठे गेला तो बुक्का? दॅट ब्लो, दॅट बॉक्स, आता मारताच येणार नाही, इथे स्वतःला मारता येणार नाही, चुकेल, गेलं ते सगळं।
दुसरा मुद्दामून सांगतो, ॲबेबी बिकिला नावाचा एक इथिओपियाचा मला वाटतं रनर, की त्यांनी 2 किंवा 3 ऑलिम्पिक्स मॅरेथॉन गोल्ड मेडल मिळवली. त्याला राजाला एवढं कौतुक वाटलं की त्यांनी बॉडीगार्ड म्हणून घेतला. अजून तो जिवंत आहे. हा कॅशियस क्ले परवापर्यंत जिवंत होता. ही जिवंत माणसांची उदाहरणं तुम्हाला देतो. आणि ज्यावेळेला तो मुलाखतीला वगैरे त्याला बोलवतात तर त्याच्याकडे जावं लागतं. ही कम्स ऑन द व्हीलचेअर. ज्यांनी 3 मॅरेथॉन जिंकले. मॅरेथॉन म्हणजे जवळजवळ 35-40 किलोमीटर इथून फोंड्यापर्यंत पळत जायचं आहे. आता त्याला उभं राहता येत नाही. काहीतरी फीवर झाला, काहीतरी इन्फेक्शन झालं आणि पाय पॅरलाईज झाले. हा रडवणारा देव आहे, लक्षात ठेवा. रुद्र जो आहे ना, तो तुम्हाला ज्याचा अभिमान आहे ना तो नष्टच करतो. त्याला रुद्र म्हणतात. रुद्राची उपासना करतो त्याचा अभिमानच निर्माण होत नाही. काय नष्ट करणार आहेस तो? मी तुला शरणच आलेलो आहे. म्हणून रुद्र ही रडवणारी देवता. 10 इंद्रिय सांगतो. तुम्ही चिंतन करा कुठल्या इंद्रियासाठी कुठला मला माहीत असलेला पुरुष आहे की ज्याचं पूर्णपणे पराभव करून टाकलेला आहे शंकराने. ती शंकर नावाची शक्ती आहे. डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा म्हणजे स्किन ही 5 ज्ञानेंद्रिय झाली. हात, पाय, मलमूत्र विसर्जन, वाणी आणि पुनरुत्पादनाचं केंद्र ही 5 ऑर्गन्स ऑफ ॲक्शन कर्मेंद्रिय झाली. आणि 11वं मन. मनाची देवता रुद्र आहे, लक्षात ठेवा. आणि त्यामुळे मनाला सांभाळायचं असेल शंकराच्या उपासनेतून सांभाळूया. त्याचं मन म्हणजे बुद्धी इंटॅक्ट आहे ना, तो जिवंतपणे मृत्युंजय झालेला आहे. नाहीतर काय हो, 40व्या वर्षी पहिल्यांदा विसरायला होतं, नंतर स्मृतिभ्रंश होतो आणि नंतर पूर्णपणे स्मृती मरते. हा सध्या आपला इतिहास चाललेला आहे. आपण सगळेजण दुसऱ्या लेवलवर आहोत. ज्याला अल्झायमर 7वी लेवल जर असेल तर 2ऱ्या-3ऱ्या लेवलवर इथे असलेले सगळेजण आहेत. बऱ्याच गोष्टी आपण विसरतो. बऱ्याच म्हणजे जवळजवळ सगळ्याच गोष्टी विसरायला लागलेल्या आहेत. नीलकंठाय हे आपल्याला माहीत आहे गोष्ट, सगळी गोष्ट सांगत नाही. विष म्हणजे कारण पुढे अमृतेश शब्द आलेला म्हणून ज्याने हलाहल विष प्यायलं. हलाहल विष कसं होतं माहीत आहे ना, गॅससारखं होतं. ज्याला आपण LPG म्हणतो ना, तो गॅस आहे. त्या गॅसची फ्लेम होते बरोबर. पण जर सिलेंडर हलवला तर आत लिक्विड असतं ना, लिक्विड पेट्रोलियम गॅस LPG त्याला म्हणतात. तसं ते होतं. जाळत सुटलं सगळ्यांना. मग त्याचं शंकर आणि कैलासाच्या तिथे गेल्यानंतर परत त्याचं हे झालं, कंडेन्स झालं, ते विष लिक्विड झालं आणि ते त्यांनी प्यायलं. शंकर काहीतरी पितोय म्हणल्यानंतर शेजारी असलेले 2 प्राणी, एक विंचू आणि साप जवळ गेले करून प्यायला लागले. साप विषारी झाले, विंचू विषारी झाले. विंचूंच्या विषारीपणाच्या ही गोष्ट सांगितली जाते. शंकराच्याकडून जे काही खाली थेंब सांडले होते, अमृताच्या थेंबाबद्दलही दुसरी गोष्ट आहे. सर्पानी शंकराच्या खाली सांडलेले न विचार करता पेले म्हणून विषारी झाले. आपल्या मुलांच्या विषातून मुक्तता व्हावी म्हणून त्यांची जी माता सगळ्या सर्पांची कद्रू नावाची, तिने अमृताचा कुंभ मिळवला आणि गरुडाला सांगितलं अमृताचा कुंभ दे तर मी तुझ्या आईची विनता, गरुडाची आई म्हणून त्याला वैनतेय म्हणतात. ती सुटका करते, बंदिवासातून सुटका करते. सगळी गोष्ट सांगत नाही. गरुडाने विचार केलेला आहे. ती म्हणाली अमृताचा कुंभ घेऊन आलाय, जमिनीवर कशाला ठेवायचा म्हणून दर्भासन. दर्भ म्हणजे सेंद्रिय असते ना तशी, पण दर्भाचं गवत असतं ना ते तलवारीसारखं धारदार असतं. नुद्धा म्हणजे भटजी दर्भ घेऊन येतात, हात जर असा फिरवलात ना तर स्क्रॅच होऊन रक्तसुद्धा येईल, असं ते दर्भ असतं. त्या दर्भासनावर तिने सांगितलं ते घाई करू नका, मी वाटेन सगळ्यांना अमृत. गरुडाने एक योजना असलेली तो आणतो चोचीत धरून आणि आईला सांगतो आल्यानंतर माझ्या पंखावर बसायचं, ठेवलेला जो आहे ना तो पूर्णपणे मी उचलेन आणि मी अमृत आणि आई दोघांनाही घेऊन येईन. आणि त्यात तो यशस्वी होतो ना. तरीसुद्धा काहीतरी सांडलं असेल म्हणून ती कद्रू माता सांगते आपल्या मुलांना की ते सांडले दर्भासनावर काहीतरी, तर तुम्ही तिथे काही सांडलेलं नसतं, पण त्या दर्भामुळे सर्पांच्या जिभा अशा फाटतात. ज्याला आपण म्हणतो ना स्प्लिट टंग आहे आणि त्यामुळे हिस हिस सोडून त्यांना कुठलाही आवाज करता येत नाही. सर्प काय बोलणार आहेत, माझी जीभ स्प्लिट नाही आहे, माझी जीभ मागे आहे व्यवस्थित चिकटलेली, मग मी नाम का नाही घेत, मला वाणी आहे मग मी शिवाशापच का देतो, अमृतासारखी वाणी का नाही वापरत. आणि म्हणून त्याचा कंठ निळा पडला. याच्या खाली विष त्यांनी जाऊ दिलं नाही कारण तो योगी आहे. आता निळा कंठ हे दूषण आहे, लक्षात ठेवा. म्हणजे लोक टीका करतात. तो निळा कोल्हा तुम्हाला माहीत आहे ना, तो कोल्हा असल्यामुळे सांगतो मी गेलो होतो त्या नीलदेवीकडे, तिने अंगावरून हात फिरवला, तो त्या धोव्याच्या निळीच्या टँकमध्ये पडलेला आहे म्हणून तो विचित्र झालेला आहे. म्हणून तो कंठ नील आहे, लक्षात ठेवा. त्याचा कंठ निळा झालेला आहे.
पण त्याची तपश्चर्याच एवढी आहे की लोक त्याला नीलकंठ म्हणून नमस्कार करायला लागले. म्हणजे जे दूषण होतं ते भूषण झालं. ही शंकराची शक्ती आहे. पुढे काय सांगितलेलं आहे? नीलकंठ आहे शंभवे. शंभू म्हणजे कल्याण करणारा. शम म्हणजे कल्याण आणि शांती. आपल्याला शम, शमन, अग्निशमन इतकं तरी माहीत आहे ना, फायर ब्रिगेड. माझ्या रागाचं शमन करायचं आहे, माझ्या क्षुधेचं शमन करायचं आहे, माझ्या सगळ्या ज्या वासना आहेत त्यांचं शमन करायचं आहे. शमन करायचं आहे म्हणजे त्याग नाही आहे, शांत करायचं आहे. शांतपणे मी उपभोगेन. आपण म्हणता ना की अगदी जीभ भाजली की ताकसुद्धा आपण फुंकून पितो, थंड करून पिऊया. हा जो प्रकार आहे तसा शंभवे, तो शंभू कल्याण करतो माझं, शांत करतो मला. अमृतेशाय, त्याला अमृतेश म्हणलेलं आहे. कारण अमृत मंथन करण्यासाठी ते निघालं अमृत. त्याच्या आधी सुरुवातीला निघालं हलाहल. ते हलाहल आपण म्हणतो ना की देवी दैत्य सागर मंथन पे केले, त्या माझी अवचित म्हणजे अकस्मात हळहळ जे उठले ते त्वा असुरपणे प्राशन केले. महत्त्वाचा शब्द आहे. ती शक्ती आहे शंकराची. साध्या माणसाने पिलं तो मेलाच असता. नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. ते नीलकंठ प्रसिद्ध झाले म्हणून त्याला अमृत असा ईश म्हणलेला आहे. कुठे त्याच्यावर विषावर परिणाम झाला. आणि अमृत मंथनाचा खरा नायक शंकरच आहे. जग जाळत सुटलं होतं ते विष आणि पहिल्यांदा निघालं ते हलाहल विष निघालेलं आहे. सगळ्यात शेवटी निघालं ते अमृत आहे. म्हणून अमृतेश खरा जर कोण असेल तर शंकर आहे. शर्व, जीर्ण शीर्ण हे शब्द आपण वापरतो, जरा अवघड वाटतील. शरीर या शब्दाचा अर्थ आहे शीर्यते इथे शरीरा. तुम्ही कितीही पैठणी काय किंवा साडी काय जर कपाटात ठेवलीत आणि 1-2 वर्ष काढलीच नाहीत तर त्याला बारीक बारीक छिद्र पडलेली असतात. शीर्यते, शीर्ण झाली, जीर्ण झाली, ती करणारी आणि शेवटी ठार मारणारी, नष्ट करणारी जी शक्ती आहे त्याला शंकर म्हणतात. म्हणून त्याचं शर्व नाव आहे. शर्व हे विष्णूचंही नाव आहे. पण सर्व शर्व शिवस्थाणू भूतादिर निरव्या, शिवही म्हणलेलं आहे ना त्याला. म्हणजे विष्णू आणि शिव याच्यात द्वैत नाहीच आहे. शर्व हे नाव विष्णूचं आहे, तसं शिवाचं सुद्धा आहे. हे एका श्लोकात विष्णू सहस्रनामातला श्लोक आहे. पण शर्व म्हणजे त्याच्या प्रभावानं कुठलीही गोष्ट जीर्ण शीर्ण होत संपते. मग दगडसुद्धा ग्रॅनाईट असेल तर त्याच्या प्रभावामुळे जर पाणी पडत राहिलं तर त्याला क्रॅक जातात, फुटतात आणि या दगडाचीच मातीन पृथ्वी झाली किंवा लाखो वर्ष लागली असतील त्याला. पण शंकराचा प्रभाव म्हणजे काळाचा प्रभाव आहे. आणि काळाचा प्रभाव म्हणजे काळाच्या ओघात सगळं निर्माण होतं, टिकतं आणि नष्ट होतं. आणि शेवटी महादेवाय, त्याची एवढी शक्ती असल्यामुळे त्याला महादेव म्हणलेलं आहे. आणि महादेव म्हणजे असा देव आहे तो की म्हणलं तर स्थूल आहे आणि म्हणलं तर सगळ्या सृष्टीत व्यापून राहिलेला सूक्ष्म आहे, असा तो महादेव आहे. त्याला ईश्वर असा शब्द आहे. पण आपण ईश्वर देव म्हणतो म्हणून थोडे कन्फ्युजन होतं शब्दांमुळे. सगळी जी मोठी मोठी शिवमंदिरं आहेत, शिवलिंग आहेत, त्यांची नावं ईश्वरनेच. हे 12ही ज्योतिर्लिंग घ्या, मग तो रामेश्वर असेल, महाकालेश्वर असेल, ओंकारेश्वर असेल, कुठले काशी विश्वेश्वर असेल, पाशुपतेश्वर असेल, सगळे ईश्वर आहेत. आणि दक्षिण भारतात गेलात की ईश्वर म्हणजे शंकर, ईश्वराचं मंदिर आहे म्हणतात. कारण ईश आहे ना, ईश म्हणजे प्रभू, स्वामी, या सगळ्या सृष्टीचा स्वामी काळाच्या ओघात. मग आपण 3 डिपार्टमेंट्स तयार केली, ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकर, बरोबर. मग प्रत्येकाला त्याला निर्मितीचं काम दिलं, यांना स्थिती टिकवण्याचं काम दिलं, मेंटेनन्स डिपार्टमेंट कोणाकडे, विष्णूकडे, आणि नष्ट करण्याचं डिपार्टमेंट शंकराकडे दिलं, संहाराचं. ही आपण सोय केली. पण आपण जर आपल्या दैवतांचा इतिहास बघितला तर भारतात आधी शंकराची पूजा सुरू झाली. खूप सांगता येण्यासारखं आहे. पण हे जे 2 मंत्र आहेत, एक मंत्र आहे तो वैदिक आहे, त्याची जास्त शक्ती आहे. शक्ती म्हणजे आपण म्हणतो मंत्रशक्ती, म्हणजे त्याची स्पंदन शक्ती किंवा कंपन शक्ती, फ्रिक्वेन्सी ही ज्याची जास्त आहे. म्हणून गायत्री मंत्राला मंत्रराज म्हणतात. हा 52 अक्षरी मंत्र आहे किंवा गायत्री 24 अक्षरी आहे. हरे राम हा 32 अक्षरी आहे. अक्षरांवरून मंत्राचं सामर्थ्य ठरत नाही, लक्षात ठेवा. ओम हा एकाक्षरी मंत्र सांगितलेला आहे. केवढं सामर्थ्य आहे. ओममुळे बाकीच्या मंत्रांना सामर्थ्य येतं. आत्ता आपण ओम सुरुवातीला, ओम शेवटी, अशा ओमच्या ओंजळीत आपण फुलं भरली होती त्या अक्षरांची, ज्याला आपण मंत्र म्हणलं. हे कायम लक्षात ठेवूया. शेवटी एक सहज गोष्ट बघूया की मंत्राचं जे सामर्थ्य आहे ना, ते हल्ली सिद्ध केलेलं सामर्थ्य आहे. आणि आपण सिद्धीच्या मागे लागायचंच नाही. आपलं सामर्थ्य मनाचं वाढवायचं आहे. जीवनातली कोणतीही परिस्थिती असली तरी मी आनंदात राहायला पाहिजे. हे साधं एका वाक्यातलं अध्यात्म आहे
एका वाक्यातला परमार्थ आहे, एका वाक्यातली उपासना आहे. जगाची स्थिती माझ्या हातात नाही, जगाची आर्थिक स्थिती माझ्या हातात नाही, जगाची शांती युद्ध माझ्या हातात नाही. देशाकडे या, देशातली राजकीय स्थिती काय माझ्या हातात आहे? आपल्या सध्याच्या राज्याकडे या, राज्याची कोणती स्थिती, आपल्याकडे कोणती स्थिती कुणाच्या हातात आहे? कुणाच्याही हातात नाही आहे. घरातली या, घरातली परिस्थिती काय? सगळे एकमेकाच्या मनाप्रमाणे वागतात. तक्रार करतो आपण की मी किती चांगलं वागलं तरी ती माझ्या मनाविरुद्ध वागते. पालक म्हणतात की मुलं आमची ऐकतच नाही. सगळीकडे तीच आहे. देहाची स्थिती कुठे माझ्या हातात हो? खरंच नाही. मग मला सगळीच महाराजांची कृपा वाटते. 2-2 महिने आधी आम्ही कार्यक्रम ठरवतो आणि बरोबर त्या कार्यक्रमाला महाराज पोचवतात. मधल्या काळात आजारपण असेल तर महाराज उरकून घेतात, थोडंसं काही शरीराला होणार असेल तर महाराज करून घेतात, पण त्या दिवशी अगदी इंटॅक्ट ठेवतात. केवढी ही एकच कृपा जरी मानली ना तर या दिवसात या काळात आजारी पडणार नाहीत, ॲक्सिडेंट होणार नाही, काही होणार नाही, फिट ठेवणार आहेत मला. कारण सद्गुरूंना शरण गेलेलं पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं सामर्थ्य आहे. म्हणून मंत्र म्हणताना शरणागती पाहिजे, स्तोत्र म्हणताना शरणागती पाहिजे, पारायण करताना शरणागती पाहिजे, गायन भजन वादन नर्तन करताना शरणागती पाहिजे. मग क्रीडा वगैरे करताना, नटाचा अभिनय करताना शरणागती पाहिजे. जे शरण आहेत ना ते त्यातल्या त्यात अमर झालेले आहेत. एक उदाहरण सांगतो क्रिकेट क्षेत्रातलं, तुम्हाला माहीत असेल म्हणून. एक ऑस्ट्रेलियाचा प्लेयर म्हणत, साऊथ आफ्रिकेचा नाही, निग्रो असासारखा दिसायचा, गेम चाललेली होती. तर तिथे आपला एक प्लेयर आहे, लोक म्हणतात की तोही 12वी नापास आहे, सचिन तेंडुलकरही 12वी नापास आहे, पण संस्कृतीत किती फरक आहे हो. एक हे घडलेली घटना आहे. त्यांनी त्याला एक शिवी दिली, तर ती त्याला मंकी शब्द ऐकू आला आहे आणि त्यांनी तक्रार केली, मला मंकी म्हणला. आणि मंकी हा रेशल म्हणजे वंशापेक्षा भयंकर, आधीचे आहेत ना तसा तू दिसतोस असं म्हणलं. आणि त्यांनी तक्रार केली आणि ती तक्रार ICC म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेट कंट्रोल बोर्ड आहे तिथपर्यंत गेली. आता तो जजांनी काय करावं? जजांनी सांगितलं एक कॉल सचिनला बोललं. सचिनचा काय संबंध होता? ज्यांनी शिवी दिली त्यांनी तक्रार केली, सचिनला बोलवा. सचिनला त्यांनी एक प्रश्न विचारला, वर यू अराउंड व्हेन धिस थिंग हॅपन, धिस इन्सिडेंट हॅपन? येस, आय वॉज व्हेरी मच अराउंड. तू होतास का शेजारी? प्रश्न विचारला. डिड ही यूज द वर्ड मंकी? नो. झालं. हरभजन सिंगवरची आजीवन बंदी काढून टाकली पण सचिनच्या एका ह्याच्यावर. सचिन नंतर म्हणतो, त्यांनी मला पुढचा प्रश्न विचारला असता तर माझी पंचायत झाली होती. देन व्हॉट डिड ही से? मंकी जर म्हणला नाही, त्यांनी शिवी दिली होती. आपण आईवरून जे माकी वगैरे देतो ना, ती शिवी दिलेली होती. भयंकर शब्द वापरलेला होता. मला जज्जांनी तिथेच तुकडा पाडला. नाही म्हणलं ना, ओके, केस डिसमिस. केवढं चारित्र्य आहे. दोघेही 12वीत नापास आहेत, पण संस्कारांच्या दृष्टीने उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव आहेत. म्हणून संस्कार सांभाळले पाहिजेत. आणि संस्कारामुळे मी सुसंस्कृत बनतो की नाही माहीत नाही, माणूस बनतो. माणूस बनणं म्हणजे चांगली उपासना करणं. उपासनेचा उद्देशच तो आहे. तर आपण तो संकल्प करूया. आता भाद्रपद येईल. श्रावणात जे श्रवण केलेलं आहे त्याप्रमाणे आपली पदं म्हणजे पावलं भद्र पडली पाहिजेत ना, का अभद्र पडणार आहे? नाही. त्याच्यानंतर येणार आहे अश्विन. अश्विन म्हणजे अश्वशक्ती, हॉर्स पॉवर. लक्षात ठेवा, हॉर्स पॉवर मिळवली पाहिजे पदं टाकता टाकता. आणि मग कार्तिक आहे, कृती आहे. कृतिका नक्षत्र, कृती सुधारली पाहिजे. त्याच्यानंतर येणारे मार्गशीर्ष. वावा, सगळ्यात डोक्यावरचा मार्ग आपण इथे बसलेलो आहोत. ते आत्ता जो करतोय तो सत्संग, तो शीर्षभागी असलेला मार्ग आहे. मग या मार्गात मी उपासना करतोय, त्याचं पोषण करण्यासाठी पौंष आहे. हा पोषण करत उपासना करतोय. माझ्याकडून पाप घडायला नको, अघ म्हणून माग आहे. आणि आता माझी उपासना सूक्ष्म झाली पाहिजे. आय हॅव टू लर्न टू रीड बिटवीन द लाईन्स. त्याला फल्गू म्हणलेलं आहे, फाल्गुन आहे. आपल्या महिन्यांचे सुद्धा संदेश आहेत आपल्याला. श्रावणात ऐका, जे चांगलं ऐकलं आहे त्याप्रमाणे पावलं टाका. टेक स्टेप्स आपण म्हणतो, ते भाद्रपद आहे. नंतर शक्ती मिळवा, आध्यात्मिक, ते अश्विन आहे. आध्यात्मिक हॉर्सेस आहेत, ते पॉवर. त्याच्यानंतर कृती करा. त्या कृतीसाठी शक्ती पाहिजे, तिचं पोषण करा. आणि इतकं सगळं झाल्यानंतर पाप कशाला करता तुम्ही? करू नका. आणि मग सूक्ष्म पारायण करा, सूक्ष्म अर्थ करा, सूक्ष्म उपासना करा. फाल्गुन मग तुमच्यासाठी चित्र बदलणारा चैत्र वाट पाहतोय. ही गंमत आहे. म्हणून विचार जर केलात तर आपल्या प्रत्येक शब्दावर चिंतन आहे. आणि एक शेवटचं वाक्य सांगतो, ऋषींनी एवढं चिंतन करून
जर एखादं प्रतीक किंवा एखादा शब्द बनवला आहे तर त्या ऋषींचं श्राद्ध करायचं असेल मला, तर त्या प्रतीकावर त्यांनी चिंतन करून प्रतीक निर्माण केलं, स्वस्तिक. त्यांनी चिंतन करून शब्द तयार केला, ओम. मग मी चिंतन करून त्यांचं ऋण नको का फेडायला? ओमवर चिंतन केलं पाहिजे, स्वस्तिकावर चिंतन केलं पाहिजे. म्हणून चिंतन करत उपासना केली पाहिजे. चिंतन करत जीवन जगलो तर चिंता आपल्याला लागणार नाही, छळणार नाही. तशी प्रार्थना करूया. आणि आता आपण जो श्रीराम जय राम जय जय राम थोडा वेळ म्हणूया. खरं म्हणजे हाही मंत्र म्हणायला हरकत नाही, पण तो अवघड आहे जरा. ओम त्र्यंबकै यजामहे. पण आपली वांते परिवारातली एक मुलगी अत्यंत सिरियस आहे आणि ती आमचे जे अध्यक्ष आहेत गुरुदास सुतार त्यांची मुलगी आहे. 25-26 वर्षाची आहे, BEd करते आहे, कीर्तनं चांगली करते, सर्व बाजूनी चांगली आहे. तिला ब्रेन ट्यूमर झाला आणि गेल्या 2-3 दिवसापूर्वी ऑपरेशन झालं. नंतर परत ब्लिडिंग व्हायला लागलं म्हणून परत दुसरी सर्जरी झाली, परत ब्लिडिंग चालू झालं. म्हणजे आज 7:30 वाजता ते सांगणार होते की आम्ही सांगू की पुढचा कोर्स ऑफ ॲक्शन काय असेल. आपली उपासना सुरू झाली त्याच्यानंतर 7:30 वाजले होते. आता ते आपल्याला कळवतील. आपण प्रार्थना करूया की अत्यंत चांगली शिक्षिका, अत्यंत चांगली गायिका, अत्यंत चांगली कीर्तनकार आणि अत्यंत चांगली व्यक्ती, एक स्त्री म्हणून ती जगावी, अशी प्रार्थना आपण करूया. केवळ जिवंत राहावी म्हणून नाही. छान आहे. त्या ठिकाणी डोळे बंद करूया. मनातल्या मनात आपल्या पद्धतीने भक्तीसाठी प्रार्थना करूया. शांत. शेवटचा श्लोक आणि शांतिपाठ म्हणूया. डोळे बंदच ठेवूया. सगळ्यांनी बरोबर. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांती. डोळे बंद. 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात सोडूया. ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर सोडूया. अगदी सावकाश डोळे उघडून समोर असलेली देवी अंबाबाई किंवा शक्ती, सद्गुरू आपले महाराज आणि शंकर ज्याच्या मंत्रांवर आपण आता चिंतन केलं. श्रीराम समर्थ. श्रीराम. महाराज महाराज महाराज.